आता सेम झालंय, कारण आपण लहान असताना असं कोणीतरी अमेरिकेतून यायचं आणि काहीतरी छान गॅपमधनं शर्ट्स घेऊन यायचे, चॉकलेट्स वगैरे वेगवेगळे घेऊन यायचं. आपल्याकडे लहान असताना आर्चीजमध्येच फक्त ते मार्स आणि स्निकर्स आणि काय 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 चॉकलेट्स, अमेरिकन चॉकलेट्स मिळायची. अनरिअल. तिथल्या पाण्याचा रंग खूप अमेझिंग आहे. म्हणजे तुम्हाला असं असं वाटतं की आपण हे बघतच राहावं. नाही, तेच आहे की तुम्हाला पैसे जर चांगल्या ठिकाणी खर्च करायचे ना, तुम्हाला त्याचं दुःख नाही होणार की आपण एवढे पैसे टाकले आणि ते वाया गेले, असं अजिबात नाही. ते काय बघायचं तुला? काही पण चालेल. नमस्कार. काही पण च्या या अमेरिका दौऱ्याच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण टेक्सास बद्दल बोललो, टेक्सास एक्सप्लोर केलं आणि गमती चमती बोलल्या आपण. तुम्ही बघितला नसेल पार्ट 1 तर आत्ताच जाऊन बघा, खूप धमाल आहे त्याच्यामध्ये. खूप म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोलिसांची गाडी मागून कशी दिसते, डिशक्याव कसं केलं जातं आणि ट्रक म्हणजे नक्की काय आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ टेक्सास मधले याच्याबद्दल आपण बोललोय. त्याच्यामुळे नक्कीच जाऊन बघा. माझं नाव सागर जोशी. सागर कार्लोस जोशी. कार्लोस सागर जोशी. ओला के पासो मी आमो सेगार. माझं नाव निमिषा केसकर जोशी आणि कार्लोस च्या मागची काही स्टोरी नाहीये. सागरचा एक पासपोर्ट मधला फोटो आहे ज्याच्यात तो एकदम असा मेक्सिकन दिसतोय. तर कार्लोस एक स्टिरियोटिपिकल मेक्सिकन नाव आहे म्हणून त्याला उगीच कार्लोस म्हणते. आणि तो थोडासा दिसतो पण तसा. बाय द वे मी तिथे होते तेव्हा मला पण काही लोक स्पॅनिश ॲज इन लॅटिनो लाटिना समजत होते. आय थिंक कॉम्प्लेक्शनमुळे, कर्ली केस, आय डोंट नो. पण त्या उंच असतात. आपण इंडियन बायका मे बी तेवढ्या उंच नसतात. लॅटिना बायका. पण असं आहे की आपण तसं महाराष्ट्रीयन लोक थोडेसे जास्त गोरेही नाही आहेत आणि जास्त डार्क पण नाही आहेत. त्याच्यामुळे ते तिथल्या लोकांना थोडं कन्फ्युजिंग होतं, कारण ते कलर टोन जी आहे ती खूप मेक्सिकन सिमिलर कलर टोन येते त्याच्यामध्ये. करेक्ट. फुल कन्फ्युज होतात ते. कन्फ्यूज. तर कार्लोस पण आहे आणि सागर जोशी पण आहे, म्हणून आपण त्याच्याबरोबर एक गेम खेळू छोटासा. ओ गेम. ओके, आय लाईक गेम्स. असं दिस ऑर दॅट. ओके. इंडिया वर्सेस टेक्सास एडिशन. इंडिया वर्सेस US नाही, इंडिया वर्सेस टेक्सास स्पेसिफिकली. येस, बिकॉज त्यांनी टेक्सास मध्ये जास्त वेळ घालवला आय थिंक. करेक्ट. कॉलेज वगैरे, ऑफिस आणि काय काय मोस्टली. सो या त्याच्याबरोबर आपण खेळू. ओके, रेडी? येस. कूल. स्ट्रीट फूड इंडिया वर्सेस टेक्सास. इंडिया. स्पायसी फूड इंडिया वर्सेस टेक्सास. इंडिया. त्याच्यानंतर फ्रेंड्स इंडिया वर्सेस टेक्सास. टेक्सास, कारण कॉलेज तिकडे केलंय आणि काम तिकडे केलंय, सो ते कलिग्स आणि हे सगळे तिथले आहेत. पण माझे लहानपणीचे मित्र इथे आहेत. टफ क्वेश्चन, बट लहानपणीचे असे बेस्ट फ्रेंड्स इथले आहेत आणि क्वांटिटीमध्ये जर म्हटलं तर तिकडेही बेस्ट फ्रेंड्स आहेत, पण क्वांटिटी तिथल्या मित्रमंडळींची जास्त आहे म्हणून तिथले. ओके. वेदर इंडिया वर्सेस टेक्सास. हे कसं हे करायचं ना, कारण बँगलोरमध्ये जनरली वेदर चांगलं असतं. पण टेक्सास म्हणता येईल, कारण तिकडे थंडी पण चांगलीच पडते, पाऊस एवढा नाही पडत, उन्हाळाही चांगलाच पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला तो एक्सपिरियन्स दोन्ही वेगवेगळा करता येतो. बर्फ वगैरे पडतो. येस. टुरिझम इंडिया वर्सेस टेक्सास. टेक्सास. या. इंडिया वर्सेस टेक्सास म्हणजे टेक्सास. या. बिकॉज मी टुरिझमला असं ॲज अन एक्सपिरियन्स हे करतोय. ते जागा नाही म्हणत आहे मी, ती किंवा ती मॉन्युमेंट नाही म्हणत आहे. पण इंडियामध्ये डायव्हर्सिटी केवढी? हो, खूप आहे ना. पण आय एम नॉट टॉकिंग अबाउट लाईक डायव्हर्सिटी ऑफ लँडस्केप्स किंवा मॉन्युमेंट्स कुठल्या आहेत किंवा काय आहेत. टुरिझमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तर ते खूप सिस्टमॅटिकली मॅनेज्ड आहे तिकडे. स्वच्छता आहे, लोक कमी आहेत आणि म्हणजे तुम्हाला ते मध्ये जास्त आहेत ना. नाही, पण तिकडे असं आहे की ते थोडा विचार करतात की टुरिस्टना हे चांगलं कसं दिसेल अजून. मग आता हे चांगलं दिसण्यासाठी मग ते जर एखादं व्ह्यूइंग पॉईंट बांधला आहे तर तो थोडासा विचार करून बांधतील की हा इकडनं चांगलं दिसेल, किंवा लांब आहे तर मग ते काही इलेक्ट्रिकच्या गाड्या म्हणा किंवा हे
अप्रोच त्या मॉन्युमेंटला इझियर होतो ओके. किंवा असं खायला प्यायला जागा अवेलेबल आहेत की असं पाणीच मिळालं नाही किंवा असं रेअरली होतं. त्याच्यामुळे ते इन जनरल स्वच्छता आणि मोस्टली सिविक सेन्सचा पण भाग येतो त्याच्यामध्ये. आय एम सॉरी टू से, पण तिकडे सुद्धा आपली लोक जाऊनच जास्त यु नो ओरडा कल्ला असं एक इकडे उभा आहे एक तिकडे उभा आहे आणि एकमेकांशी ओरडून गप्पा मारतात. ह्या गोष्टी आपलीच लोक जनरली करतात तिकडे जाऊन. आय एम व्हेरी सॅड टू से दिस, बट जरा Bad. Cool. Cars, India versus Texas. टेक्सास एनी टाइम. इंडियामध्ये गाड्या नुसत्या एक डब्बा आहे फक्त की ते एवढे लॉज वेगवेगळे लावून ठेवले आहेत त्याच्यामुळे कंपन्यांनाही चांगल्या गाड्या ना आणता येतात भारतामध्ये ना बनवता येतात. ते दिसायला SUV सारख्या दिसतात, चौकोनी दिसतात, पण ते ऑपरेशनली एवढ्या चांगल्या नाही आहेत भारतातल्या गाड्या. आपले रस्ते पण छोटे आहेत त्याच्यामुळे आत्तापर्यंत जिथपर्यंत मोठे मोठे हे हायवेज झाले नव्हते तेव्हापर्यंत फरक फारसा पडला नाही त्याचा. पण टेक्सासमध्ये तुम्हाला ना इंजिन्सचं लिमिट आहे, किती मोठं किती लहान, ना गाडीच्या लेंथचा काही इश्यू आहे. आपल्या इकडे 4 मीटरपेक्षा मोठी गाडी असेल की त्याचा टॅक्स एकदम वाढतो. त्याच्यामुळे नाही छान गाड्या मिळत भारतात. टेक्सास. मेमरीज, इंडिया वर्सेस टेक्सास. भेंडी. कारण कॉलेजच्या मेमरीज कशा तुम्ही रिप्लेस करू शकता, आणि हे मास्टर्सचं कॉलेजचं नाही, बॅचलर्सच्या कॉलेजच्या मेमरीज यू कांट. म्हणजे आता इकडे तू इथे मग तुला कळसुबाईला तू गेलीस तर ती मेमरी एकदम हे असेल, स्ट्रॉंग असेल, किंवा बाकी इथल्या कॉलेजच्या मित्रमंडळींबरोबर कुठेतरी गेलंय. सो ते इज ए लॉट ऑफ फर्स्ट दॅट यू डू इन युअर लाईफ, की पहिल्यांदा हे केलं, पहिल्यांदा ते केलं. ओ चावट. त्या सगळ्या ते तुम्ही कॉलेज लाईफमध्येच बऱ्याचदा असं इंडिपेंडेंटली त्या एक्सपिरियन्स करता. त्याच्यामुळे मग टेक्सास. एज्युकेशन. दिस इज अ टफ क्वेश्चन. कारण 12वी पर्यंत इथे छानच होतं एज्युकेशन. तसं काही थिओरिटिकल खूप चांगलं करतो आपण इंडियामध्ये, पण तिकडे प्रॅक्टिकल हँड्स ऑन एक्सपिरियन्स चांगला मिळाला US मध्ये. कार्बन फायबरवर वगैरे काम करायला मिळालं, हँड्स ऑन पार्ट्स बनवायला मिळाले कॉलेजमध्ये. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हा पण खूप कारण प्रोज अँड कॉन्स आहेत. इकडे तुम्हाला घरकाम करायला लोक मिळतात इझिली, बरोबर आहे. आणि तुम्ही जर डिसेंट तुमची नोकरी असेल तर तुम्ही छान जगू शकता इकडे, चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठेवू शकता, बरोबर फिरू शकता इकडे तिकडे जाऊन. US मध्ये सगळं तुम्हाला स्वतःच करायला लागतं, की तुम्ही अगदीच हायर क्लास म्हणजे रिच क्लास पर्यंत जर नसाल तर तुम्हाला यू कांट हायर घर स्वच्छ करायला आणि हे करायला ते करायला. तर तासाभराचे $100 वगैरे पण घेतील ते. राईट. सो मग ते पण तिथे सगळं तेवढं स्वतःला घाणही करायला. होत नाही, धूळ कमी हां, असल्यामुळे. येस. सो ते आणि तेवढ्या खिडक्या नेहमी बंदच असतात वगैरे वगैरे. करेक्ट. पण बाकी पण झालं ना, मग इलेक्ट्रिशियन झाले, प्लंबर झाले, सगळ्या कामासाठी तिकडे ते जास्तच हे होतं. त्याच्यामुळे ते प्रोज अँड कॉन्स आहेत, की तर तुमची एक लेवल असेल की तुमची नोकरी एका प्रकारची आहे, तुम्ही डिसेंट कमवताय, तर मग भारतामध्ये तुम्ही जास्त पण इझिली. इथे पण तुम्ही म्हणजे तेवढं कमवल्याशिवाय असं बाई माणूस काही लावणार नाही ना. म्हणजे पण ते इथे तेवढं कमवणं, ती जी तुमची सोसायटल लेवल आहे ती इथे तेवढी, म्हणजे तिकडे तर तुम्हाला हाय क्लासमध्येच असायला पाहिजे तुम्ही नोकर ठेवायचे असतील तर. ते पण आहे. नोकर इन द सेन्स काही कोणी घरकामाचं काही करायला किंवा तिथली पटकन मदत लोक मिळायला. जसे दुबईला करतात की इथली अशी बाई म्हणून किंवा असं हेल्प म्हणून नेतात का इथल्या लोकांना? कठीण असेल ते पण करणं, कारण विजाचीच इन जनरल केवढं कठीण आहे ते सगळं करणं. करेक्ट. बरोबर आहे. ओके. व्हॉट एल्स? शॉपिंग. आता सेम झालंय, कारण आपण लहान असताना असं कोणीतरी अमेरिकेतून यायचं आणि काहीतरी छान गॅपमधनं शर्ट्स घेऊन यायचं, चॉकलेट्स वगैरे वेगवेगळे घेऊन यायचं. आपल्याकडे लहान असताना आर्चीजमध्येच फक्त ते मार्स आणि स्निकर्स आणि काय 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 चॉकलेट्स, अमेरिकन चॉकलेट्स मिळायची. आता सर्रास सगळं मिळतं, सगळे एक्झॅक्ट सेम ब्रँड दोन्ही ठिकाणी सेम प्रॉडक्ट एकाच वेळेस लॉन्च करतात. कधी कधी तर इंडियात जास्त आधी लॉन्च करतात आणि मग तिकडे लॉन्च होतो. त्याच्यामुळे आता ते शॉपिंगचं काही फारसं
वेगळं उरलं नाहीये. काही काही जण म्हणतात की क्वालिटीमध्ये कधी कधी फरक असतो, की आता सेमच कंपनी इथे कुठले कपडे आणते वर्सेस तिकडे कुठले कपडे आणते. आपण ते पण चेंज होतं. तर मध्ये काहीतरी मी मिनिसोचं ऐकत होतो की इंडियामध्ये मिनिसोची क्वालिटी चांगली असते आणि अमेरिकेमध्ये खराब असते कम्पॅरेटिव्हली. ओके. बाकी कंपन्यांचं उलट ऐकलंय. सो सेम आहे. पण आता Cool. ते ग्लोबलायझेशन आणि हे सुरू झाल्यानंतर प्रॉडक्ट्सचं काही शॉपिंगचं काहीच वेगळं. उलट रादर आय थिंक आपल्याकडे ऑप्शन्स जास्त आहेत, कारण आपल्याकडे युरोपियन कंपनीज पण बऱ्यापैकी येतात. Correct. हे अगदीच जे ॲथलेटिक वेअर आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे जे नीश मार्केट्स आहेत ना त्याचं तिकडे जास्त चांगलं मिळतं. कारण ते असं खूप थंडीत घालायचं जॅकेट आणि हे आपल्याकडे तेवढी थंडीच पडत नाही म्हटलं ते पॅटागोनिया वगैरे नाही मिळत आपल्याकडे. Yeah. तरी गरजही नाहीये. आपल्या टेम्परेचर वेदरसाठी वुडलँड्स आणि डेकॅथलॉन इनफ गोष्टी पुरवतात. Cool. Texas wins. On these questions, so for sure, yeah. The questions are very biased toward Texas. नाही काही. Yes. Is it? Yeah. अजून काय मग इंडिया कसं जिंकणार होतं? असं फॅमिली. बट फॅमिलीमध्ये तर जिंकणारच ना. या पण मग फूडचं पण जिंकलंच ना इंडिया. बट टेक्सास आय थिंक जास्त आय गेस. कार्लोस. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स तसे होते ना. बरोबर. Yeah. कूल. Yeah. चला येलोस्टोनला. पिवळ्या दगडाचं राष्ट्रीय उद्यान. आपल्या इथली नॅशनल पार्क आणि तिकडच्या एरियामध्ये साईजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. येलोस्टोन नॅशनल पार्क इज डिवायडेड इंटू 3 स्टेट्स. वायोमिंग, मोंटाना आणि आयडहो का? नाही आयडहो खूप लांब आहे. सॉरी. वॉशिंग्टन. व्हॉट? नो. वॉशिंग्टन स्टेट ना. नाही. मोंटाना वॉशिंग्टन स्टेट इज साइड बाय साइड. इज इट? सॉरी, माय बॅड. युटा असेल मग कदाचित, किंवा या साईडला ऑरेगन असेल. नाही. ओके, तुम्ही सांगा आम्हाला किंवा आम्ही सांगू तुम्हाला. नाही, आय थिंक वॉशिंग्टन असू शकतं. मोंटाना आणि हे आहेच वायोमिंग. वायोमिंग ऑलमोस्ट अख्खं स्टेट येलोस्टोन नॅशनल पार्कच आहे. क्रेझी साईज. पण ते असं फक्त येलोस्टोनच एवढं मोठं आहे, ते दुसरी बाकीची अशी एवढी मोठी नाही आहेत नॅशनल दॅट्स ट्रू. आम्ही विचार केला येलोस्टोनला जाण्याचा बिकॉज सागर गेला नव्हता आधी तिथे इतके दिवस राहून, इतके वर्ष राहून, बिकॉज तो बिझी होता. आधी अभ्यास करत होता, मग काम करत होता किंवा असं तो सांगतो. नाही, खरं आहे. आणि ते कुठे येते ते असं कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीच्या जवळ नाहीये. करेक्ट. जसे आपले लोक पण तिकडे गेल्यावरती काय त्यांच्या नातेवाईकांकडे कुठे राहत असतात नातेवाईक सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, तर मग सॅन फ्रान्सिस्कोला जातात. आणि मग कुठे अजून बघायचं असतं न्यूयॉर्क बघायचं असतं, मग न्यूयॉर्क बघतात. आदलं मधलं कुठे काय आपणही केलं, आपण मुग्धाच्या घरी राहिलो होतो. आय नो, बट आय एम जस्ट सेइंग की हे एक वेगळं अजून केलं ना. हो, नक्कीच. बट माझं म्हणणं आहे की ज्यांना काहीच माहित नाहीये त्यांच्यासाठी नातेवाईकांच्या इथे राहून तिकडचं बघणंही ते वाईट असं नाही म्हणते मी. जस्ट येलोस्टोनला का नाही गेलो याचं सांगतोय की एकट्याने एकटं जायचं तिकडे. आणि दुसरं म्हणजे ते जवळ नाहीये त्याच्या काही त्याला वेळ लागतो, पैसे लागतात वगैरे. तर तिथे तुम्ही नॅशनल पार्क जसं आपल्या इथे एक सफारी सकाळची गेली संध्याकाळची गेली असं नाहीये. तिथे तुम्ही स्वतः गाडी रेंट करायची किंवा आरव्ही रेंट करायची, कॅरव्हॅन म्हणजे, आणि तुम्ही स्वतःच चालवत फिरायचं. हे एक नवीन होतं माझ्यासाठी. आणि सो आम्ही म्हणजे सुरुवातीपासून सुरुवात करू, कारण डॅलसमध्ये होतो मागच्या एपिसोडमध्ये, तिकडनं उडलो आणि मग मॉन्टानाला पोहोचलो. मॉन्टानाला बोझमन. बोझमनचं एअरपोर्ट वन ऑफ द प्रिटीएस्ट एअरपोर्ट्स एव्हर. आणि तिथे असं सगळं कॅबिन असतं ना, वुडन कॅबिन, तसं तिथे थीम होती. आणि मोठ्या विंडोज, मोठ्या काचा, आणि त्याला आणि त्या काचेतून बाहेर तुम्हाला काय दिसतंय, एअरपोर्टचं ते टारमॅक जे म्हणतो त्याच्यावरनं विमानं असे चालतायत वगैरे, आणि बॅकग्राऊंडला एकदम उंच बर्फाच्छादित डोंगर. काय अप्रतिम व्ह्यू होता, अप्रतिम. म्हणजे एअरपोर्ट मधनं असा व्ह्यू दिसू शकतो असं वाटलंच नव्हतं. करेक्ट. आणि दिस इज इंटरेस्टिंग. ह्याच्या पुढची स्टोरी इज इंटरेस्टिंग बिकॉज सागरही आता टुरिस्ट आहे माझ्या बरोबर. कारण मी पण कधी मॉन्टानालाही मी कधी गेलो नाही. आणि खूप दिवसांनी पण आय थिंक तू तिकडे टुरिस्ट म्हणून गेला. कारण मी बिझनेस ट्रिपला सारखा जात होतो, तर ह्युस्टनलाच जायचो सारखा, आणि त्याच्याच आजूबाजूचं काहीतरी बघितलं असंच व्हायचं. सो लेजिट US हॉलिडे तू पण खूप दिवसांनी वर्षांनी करत होतास. येस. सो या
हे डोमेस्टिकली मी अगेन पहिल्यांदाच फ्लाय केलं तिथे. US डोमेस्टिक सो साऊथ वेस्ट मध्ये आता होत नाही, विच इज व्हेरी सॅड. बट पॉलिसी बदलली साऊथ वेस्ट एअरलाइन्सची. बॅग्स फ्लाय फॉर फ्री त्यांची पॉलिसी होती. सो आता आमचं ऑफकोर्स इंटरनॅशनल सामान होतं, सो भरपूर होतं. आमच्यासाठी साऊथ वेस्ट एअरलाइन्स ही खूप कन्व्हिनियंट Yeah, होती, की perfect. आमच्या 4 बॅग्स एवढ्या मोठ्या ते फ्री मध्ये घेऊन जाणार, त्याचे एक्स्ट्रा पैसे नाही भरायचे. अमेझिंग. Yeah. यावेळेस मी गेले तेव्हा ते बदललेलं Yeah. होतं. which is त्याची very गंमत sad. त्यांची अजून एक अशी आहे की ते असं एसटी बस सारखं आहे की तुम्ही कुठे जाऊन बसताय. तिथे ते नाही करायला लागत की या सीटचे एक्स्ट्रा पैसे भरा, बसा. ते तुम्ही लाईनीत उभं राहायचं आणि तुम्ही एक्स्ट्रा पैसे कसले भरायचे की तुम्ही पुढच्या ग्रुपमध्ये जाऊ शकता. ओके, हा, प्रायोरिटी ग्रुपमध्ये. आपण इन जनरल असं आहे की तुम्ही सीट तुमची बुक नसतेच, तुम्ही कुठेही जाऊन बसू शकता. करेक्ट. जायचं आणि बसायचं कुठेही जाऊन. फक्त त्या खिडक्या उघड्या नसतात म्हणून रुमाल नाही टाकतायत लोकांना. तेवढाच एक फरक आहे तिथे. आणि ते खायला तुम्हाला ते टेडी ग्रॅम्स किंवा ते काय प्रेट्झेल. नाही, ते टेडी ग्रॅम्स चेक्स मिक्स. हा ते पण भारी होतं. छोट्या छोट्या एवढंच 5 रुपयाचं पाकिट. कूल. कुठेही जाऊन बसायचं. सीट्सही चांगले होते. ते मग डिरेक्ट फ्लाईट होतं डॅलस टू मॉन्टाना. ऑल्सो तिथला जो क्रू आहे, एअर होस्टेस वगैरे, ते आपल्याकडे ज्या एअर होस्टेस आहेत किंवा क्रू आहे त्यांच्यापेक्षा त्यांचं एज खूप जास्त आहे. म्हणजे त्या अशा खूप वर्षांपासून, म्हणजे 50-60 वर्षांच्या बायका सुद्धा एअर होस्टेस आहेत तिथे, किंवा मॅक्सिमम तेवढ्या त्याच एज ग्रुपच्या आहेत, विच अगेन इज अ न्यू थिंग. कारण ते तेव्हा जास्त लवकर सुरू झालं ना, आणि मग त्यांनी कंटिन्यू केलं. जेव्हा त्यांच्या 20s मध्ये वगैरे त्यांनी जॉईन केलं, त्यामुळे आता 30 वर्ष एअर होस्टेस असेल. म्हणजे अशा त्या 20-22 आपल्या इथे जशा एज ग्रुपच्या जो क्रूचा ऍव्हरेज एज असेल ते खूप वेगळं आहे आपल्या इथे आणि त्यांच्या इथे. अगेन ते आपल्याकडे जस्ट रिसेंटलीच पिकअप झालंय ना जास्त एअर ट्रॅव्हल. येलो स्टोन. सो ऍक्च्युली तिथे आहे येलो स्टोन, खूप सारा आहे, म्हणजे त्याच्यावरच नाव पडलंय. आणि बाकीची हिस्ट्री विकिपीडियावाल्या गोष्टी आम्ही नाही सांगणार, म्हणजे तुम्हाला त्या तुम्ही वाचा विकिपीडियावर. बट आपण मॉन्टानाला परत एक गाडी घेतली भाड्याने. कुठलं एव्हरग्रीन का काय ते रेंटल कंपनी कुठली? एंटरप्राइज रेंट कार. एंटरप्राइज. जीप का अजून एक जीप नाही, कुठली घेतली आपण? कंपस. त्याच्यात कारण काय आम्ही दोघंच होतो आणि माझी एक मैत्रीण आहे, ती तिच्या फॅमिली बरोबर आणि तिच्या अजून एक फ्रेंड बरोबर पण शिकागोवरून आली होती तिथे. तिला एक लहान मुलगी पण आहे. शाउट आउट टू रिदा, हॅपीएस्ट किड एव्हर. आणि अजिबात त्रास नाही दिला तिने, मला माहिती आहे. एवढी लहान पण एकदम समजूतदार, कमाल आहे. आणि मुग्धा तिला म्हणजे स्क्रीन वगैरे बघू देत नाही, किंवा ती तिची रमते, खेळते. अमेझिंग पेरेंटिंग, कुडोस एकदम. ते आम्हाला भेटले तिथे. आम्ही एअरबीएनबी केलो, टेंट होती, खूप ग्लॅम्पिंग केलं आम्ही. ग्लॅम्पिंग म्हणजे ग्लॅमर कॅम्पिंग. तुम्ही टेंट मध्ये राहता पण त्याच्या आतमध्ये असं बेड असतो, किंवा कॉमन एरियाज मध्ये किचन आहे, वॉशरूम्स, आणि हे सगळं चांगलं आहे आंघोळीला वगैरे. टेंट मध्ये हीटर होता बेड मध्ये, बट तो दिवसा आम्हाला लागला नाही. उलट इतकं उकडत होतं दिवसा तिथे. बट नंतर कारण आम्हाला माहित नव्हतं. आम्ही त्याच्या टेंटच्या खिडक्या होत्या त्या बंद ठेवल्या होत्या, आणि त्याच्यामुळे ते ग्रीन हाऊस इफेक्ट सारखं व्हायचं की वरनं सूर्य तर येतोय, थंडी खूप आहे बाहेर, थंडी कमी आहे अशातला भाग नाही, पण ते असं ग्रीन हाऊस इफेक्टने तो अख्खा टेंट गरम गरम गरम. आणि त्या पहिल्याच दिवशी आम्ही पोचलो होतो, दमलो होतो, आदल्या दिवशी झोप नव्हती झाली, तर मग दुपारी झोपलो आम्ही, पण ते विसरलो खिडक्या उघडायचं, किंवा ते कळलं नाही एकदम की खिडक्या उघडायला पाहिजे. आणि जे तापलो होतो ते आम्ही, फुल उगले हुए अंडे झाले होते. पण मग नंतर मग आम्ही त्या खिडक्या उघड्या ठेवणं सुरू केलं दुपारी, आणि मग ते तेवढं तापायचं नाही. गार्डिनर मध्ये राहिलो होतो मी, बिकॉज गार्डिनर नाही, एमिग्रंट मध्ये. आणि गार्डिनर एमिग्रंट मध्ये 4 घरं होती फक्त, मोजून 4 घरं, आणि एक असा बायकर बार टाईप बार होता, आणि हे आमचं जे प्रॉपर्टी होती ती, त्याच्यात असे 4 टेंट होते. सो येलोस्टोनला तुम्ही खूप साऱ्या ईस्ट वेस्ट किंवा नॉर्थ साऊथ जाऊ शकता. वेगवेगळे गेट्स आहेत, तुम्ही एंटर कुठूनही करू शकता. त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर आहे ते तिथे तुम्ही राहू शकता.
आणि गाडी म्हणलं तसं घ्यायची, तिथे स्वतःच फिरायचं. येलोस्टोनमध्ये खूप सारे टुरिस्ट स्पॉट्स आहेत. ते गायझर्स खूप आहेत. जिओथर्मल फवारे. एनर्जी तिथे असल्यामुळे तिथे ते आता तू एक्सप्लेन कर काय असतं ते. तो येलोस्टोन मध्ये ज्वालामुखीच आहे जमिनीच्या खाली खूप मोठा. आणि त्या ज्वालामुखीमुळे जमिनीत ते जे पाण्याचे साठे असतात ते असं थोड्या थोड्या वेळाने ते पाणी गरम होतं आणि मग ते इनफ गरम झालं की प्रेशर पकडतं आणि आपल्या प्रेशर कुकरमध्ये जशी थोड्या वेळाने शिट्टी वाजते जास्त प्रेशर झालं की ते रिलीज करायला, तसं याच्यामध्येही त्याचं एक लेवलपेक्षा जास्त प्रेशर झालं त्या पाण्याच्या वाफेचं की तेही बाहेर येतं एकदम असं Correct. फवाऱ्यासारखं एकदम. ते ओल्ड फेथफुलला होतं का? ओल्ड फेथफुलला होतं ते. त्याच्यामुळे ते ओल्ड Right. फेथफुल याच्यासाठी म्हणतात की ते केक तर खूप जुनं आहे हां, म्हणून ओल्ड, हां. आणि फेथफुल कारण ते दर काहीतरी 25 मिनिटांनी का 20 मिनिटांनी Correct. त्याची शिट्टी नाही, वाजते. तासाभराने. तासाभराने. हा, तर त्याची शिट्टी वाजते बेसिकली. आणि Yeah. सो दॅट्स वाय फेथफुली तुम्ही ते बघू शकता जाऊन असं. Correct. आणि बाकी पण काही फवारे आहेत ते त्याच्या वेळा बदलू शकतात किंवा थोडं जास्त वेळ थांबायला लागतं, ते त्याच्या त्यावेळेस होईल की नाही असं म्हणजे कन्फर्म नाही. पण ते बेसिकली पाणीची वाफ त्या ज्वालामुखीमुळे होणं आणि त्याच्यामुळे ते Yeah. फवारे येणं हे तिकडे मेन आहे. आणि त्याच्यानंतर काही अशी डबकी पण मोठी मोठी आहेत की त्या ज्वालामुखीमुळे किंवा ते हे सगळं वर आल्यामुळे जे क्षार असतात किंवा सॉल्ट्स असतात किंवा बाकी मिनरल्स असतात त्याच्यामुळे त्याचे क्रिस्टल्स त्या पाण्यात बनलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते रंग असे अप्रतिम वेगळेच रंग त्या डबक्यांना येतात. त्याच्या आजूबाजूला जी माती आहे, सँड आहे त्याला, की असं मोरपंखी, नारंगी आणि असे काय 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 असे वेगळेच फिरते रंग त्याला येतात. तेही बघायला. येलोस्टोनची नॅचरल ब्युटी ही पृथ्वीवर अजून कुठे तुम्हाला दिसणार नाही. असं नाहीये की दुसरीकडे छान नाहीये किंवा ब्युटिफुल नाहीये, बट ती जी लेवल आहे नॅचरल ब्युटीची ती तुम्हाला म्हणजे ती तुम्ही विसरणारच नाही कधी. ती तुम्हाला दुसऱ्या प्लॅनेटवर कदाचित मिळेल, बट तिथेही नाही मिळणार अशी ब्युटी. एकतर एवढं मोठं आहे. इतकी कमी लोकं आहेत आणि आपल्या म्हणजे कंट्रीच्या कंपॅरिझनमध्ये टुरिस्ट सुद्धा किंवा समर हा पीक सीझन असूनही इतकी कमी लोकं असतात किंवा ती जागाच इतकी मोठी आहे की एवढी लोकं असूनही ती वाटत नाही तितकी आहेत. खूप रूल्स रेग्युलेशन्स असल्यामुळे खूप स्वच्छ आहे. खूप वेल मेंटेन्ड आहे. तुम्हाला वॉशरूम किंवा असं काही इश्यू नाही येणार. खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या जागा आहेत, इनफ आहेत. खूप खूप महाग पण नव्हत्या त्या म्हणजे तशा. आणि बघायला तर म्हणजे अनेक स्पॉट्स आहेत. तुम्ही यंग असाल तर तुम्ही हायकिंग करून जाऊ शकता. तुम्ही खाली उतरून काहीतरी बघू शकता, वर चढून काहीतरी बघू शकता. तुम्ही जर तेवढे फिजिकली एबल नसाल तर तुम्ही गाडीतनंच किती स्पॉट्स बघू शकता. किंवा बऱ्याच जागा त्यांनी व्हीलचेअर ॲक्सेसिबल पण ठेवलेले आहेत की ठीक आहे अगदीच खूपच जे ट्रेकिंगवालं आहे ते नाही, पण एक त्याच ट्रेकवरती असा एक स्पॉट केलेला असतं जवळपास की तुम्ही तिकडे व्हीलचेअर ॲक्सेसिबल जाऊन बघू शकता थोडं तरी, की ते धबधबे आहेत तिकडे येलोस्टोन रिव्हरवरती असे खूप 3-4 वेगवेगळे असे हायर फॉल्स, लोअर फॉल्स अशा सगळ्या जागा आहेत. तिथे थोडंसं ट्रेकिंग करायला लागतं आणि तुम्हाला त्या धबधब्यांमध्ये रेनबो दिसतात. म्हणजे 2 रेनबो सुद्धा एकत्र दिसू शकतात. असे पिवळे दगड दोन्ही बाजूला, त्यांची अशी व्हॅली तयार झाली आणि त्या व्हॅलीच्या मधोमध ती रिव्हर पडते आणि फ्लो होते आणि असं सुंदर अनरिअल. तिथल्या पाण्याचा रंग खूप अमेझिंग आहे. म्हणजे तुम्हाला असं असं वाटतं की आपण हे बघतच राहावं आणि ते पूर्णच नाही होत बघून असं म्हणजे डोळ्यात भरतच असं नाही ते तुम्हाला असं. वाटेल की स्वप्न पडतंय की काय, जागे असताना इतकं सुंदर आहे. आणि तिथे हवेचा वास खूप छान आहे. म्हणजे तिथे असं इतकं फ्रेश वाटतं तुम्हाला. समर असल्यामुळे असेल अनलेस तुम्ही त्या गायझरच्या जवळ आहात. गायझरच्या जवळ सल्फरचा वास येतो. असं सडलेली अंडी किंवा असं कोणीतरी काकांनी खूप चवळीची उसळ खाल्ली आहे असं. येतं तसंच येतो वास, तर काय करणार, पण ते दिसतं छान म्हणजे त्याच्यामुळे. वेदर खूप अप्रोप्रिएट टायमिंग आहे समर ऍक्च्युली जाण्यासाठी. आणि आपण कधी जून मिड मध्ये वगैरे गेलो बहुतेक. तर हे 2 वर्षांपूर्वीच आम्ही सांगतोय 2024चं. त्याच्यानंतर तिथे प्राणी तुम्हाला
इतके वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी दिसतात. आम्ही ब्लॅक बेअर बघितला. म्हणजे ते आई आणि 2 पिल्लं. कब्स बघितले. छोटे ते असं झाडावरती पाठ खाजवत बसले होते पिल्लं. त्याच्यानंतर कायोटी बघितला आपण. का तो फॉक्स होता काय? नाही, कायोटी पण बघितले. 2 कायोटी बघितले. फॉक्स वेगळा बघितला. फॉक्स तर मस्तच होता. फॉक्स असं आम्ही जात होतो तर तो आमच्या समोर असं चालत होता आणि मग गाडी आम्ही स्लो केली की थांबलं तर ते असं असं आलं जवळ आणि मग असं खिडकीकडे बघितलं त्यांनी वरती की कोण आहे काय आहे काय काय का खायला काय आणि मग पुढे गेलं ते. त्याच्यानंतर बायसन केवढे बघितले. लमार व्हॅली नावाचा एरिया आहे. तिथे असे खूप बायसन त्यांच्या नॅचरल हॅबिटॅट मध्ये हँग आउट करतात. ते त्यांचे छान राहतात, झोपतात, पाणी पितात, चिल असं अनटच्ड. आणि ते आपल्याला त्रास नाही देणार, आपण त्यांना नाही द्यायचा. म्हणजे ऑफकोर्स नाही द्यायचा, बिकॉज का देऊ असं. म्हणजे ते मला आता सगळं आठवतंय आणि असं वाटतंय की परत मिनिमम 4-5 वेळा तरी जायला पाहिजे. म्हणजे एकदा जाऊन पुरत नाही लिटरली. बघाल तेवढं कमी. आणि केवढे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत तिकडे. आम्ही एक बेअर टूथ पास म्हणून आहे. आणि पास म्हणजे जसं आपल्याकडे रोहतांग पास म्हणतो किंवा अजून कुठलं नथुला किंवा खारदुंगला पास म्हणजे सगळ्यात उंच डोंगरावरचं. तर तिथे बेअर टूथ पासला आम्ही गेलो. ते पण अगेन खूप उंचावरती आणि फुल असं चढत कुठेतरी कोपऱ्यामध्ये. तर तिकडे एकदम वरती गेल्यावरती वरच्या टोकावरती फुल असा बर्फ पडलेला होता आणि तिकडे माउंटन गोट्स होत्या. काहीतरी खात आणि ते सॉल्ट चाटत बसले होते तिकडे. पांढऱ्या रंगाच्या माउंटन गोट्स, प्रेरी डॉग्स होते तिकडे. ते असे ओरडत बसले होते चिमणीसारखे. म्हटलं कुठून आवाज येत आहे, कुठून आवाज येत आहे. ते एवढंसं उंदरासारखं दिसणारं तिकडे उभं राहून ओरडत होतं येडं. आणि आम्ही तयारी करून नव्हतो गेलो की एवढी जास्त थंडी असेल वगैरे वगैरे. आम्ही आमचे नेहमीचे जसे येलो स्टोनला हाफ पॅन्ट हाफ शर्टमध्ये पण चालत होतं तसे गेलो होतो. तर तिकडे उतरलो तर फ्रीजिंग कोल्ड बेअर टूथ पासला, अक्षरशः फ्रीजिंग. मग आता करायचं काय. तर माझी एक बॅग आम्ही गाडीतच ठेवली होती. त्याच्यात लॉन्ड्री करायचे कपडे होते की जे असे ऑफिससाठी मी फिरायला गेलो, सॉरी ऑफिसचं काम करायलासाठी गेलो होतो फिरायच्या आधी. तर ते सगळे कपडे होते. तर मग आम्ही त्यातलेच कपडे काढून एकावर एक लेअर चढवले आणि असं काही अंगात घालून बाहेर होतो आम्ही. बेअर टूथ पासचे फोटो बघत होते मी. ते पण सुंदर, अति सुंदर. तिकडे काही नव्हतं पण बेअर टूथ पासला असं कॅन्टीन, खायला प्यायला काही मिळेल, गॅस स्टेशन, त्याच्यावरती अक्षरशः काही नव्हतं. मला जे आता दिसत आहेत ते दाखवते मी. हो, हे तर येलोस्टोनचे फोटो आहेत. हे कुठलं ते थंब, बिग थंब. हे असं म्हणजे विंडोज वॉलपेपर, प्रत्येक गोष्ट विंडोज वॉलपेपर आहे. म्हणजे याच्यात तो निळा रंग आला आणि अजून एक कुठला तरी आहे त्याच्यामध्ये अजून असं केशरी आणि काय काय रंग पण आहेत. सुंदर म्हणजे सुंदर. हे अजून आहे का तिथलं. हे मी फुल स्क्रीन मध्ये टाकीनच, बट लेट्स सी. सनसेट आठवतो तुला? असा सनसेट कुठेही होणे नाही. ऑरेंज कलर काय असतो सनसेटचा, म्हणजे रोज आणि वेगळं काहीतरी दिसत होतं त्या सनसेट मध्ये. आम्ही किती 4-5 दिवस होतो तिकडे आणि रोजचा सनसेट काहीतरी वेगळाच होता, वेगळाच. हे असं म्हणजे आपल्या आय लेवलवर हे ढग आलेत आणि सनसेट होतोय आणि हे रात्रीचे काहीतरी 10-10:30 वाजले आणि तो सनसेट होतोय म्हणून ते कलर्स अख्ख्या स्कायचे आपल्या समोर असे कॅनव्हस चेंज होतोय. असं म्हणजे लिटरली असं कुठला तरी नोलनचा मूवी चाललाय. म्हणजे लिटरली ती फिलिंग आहे. एक तर एवढं मोठं आकाशच बघायची सवय नाही, अनरिस्ट्रिक्टेड. सुंदर. आणि ते मगाशी म्हणत होतं तसं ते रोज वेगळं दिसत होतं. या दिवशी असं दिसलं, त्याच्या पुढच्या दिवशी अजून वेगळं दिसलं आणि ते इक्वली ब्युटिफुल होतं. इक्वली ब्युटिफुल. येलोस्टोन इज अ मस्ट. तुम्ही जर अमेरिकेत राहत असाल
आणि अजून म्हणजे गेला जर नसाल. तुम्हाला नेचरची आवड आहे, तुम्हाला असं थोडं डिकम्प्रेस व्हायचंय, तुम्हाला कुठेतरी अशा ठिकाणी जायचंय जिथे तुम्ही युजुअली जात नाही किंवा पैसे कुठेतरी चांगल्या ठिकाणी खर्च करायचे. मी तर म्हणेन तुम्हाला नेचरची आवड नसेल तरी, कारण तुम्ही तिथे जाल आणि ते भाग पाडेल तुम्हाला त्याच्या प्रेमात पडायचं. खरंय खरंय. शक्यच नाही की तुम्ही येलोस्टोनला गेलात आणि आवडलं नाही असं म्हणा. या शक्यच नाही. अप्रतिम. अगेन सागरचं ऍज अ टुरिस्ट हम्म. फर्स्ट टाइम. या आणि मी परत जाईन. अगेन तू म्हणालीस तसं अजून 4-5 वेळा तशी अशी मला नाही कंटाळा येणार इथे परत जायला. तुम्ही Yeah. तुमच्या मित्रांबरोबर गेलाय, तुम्ही हनीमूनला जरी गेलात तरी अमेझिंग डेस्टिनेशन आहे. व्हेरी नाईस. आई वडिलांबरोबर गेलात, तरी छान आहे. मित्रमैत्रिणींबरोबर भावंडांबरोबर गेलात, मुलं तुम्हाला असतील लहान मोठी वटेवर, आयडियल सगळ्यांसाठी आयडियल. म्हणजे नाही तेच आहे की तुम्हाला पैसे जर चांगल्या ठिकाणी खर्च करायचे ना, तुम्हाला त्याचं दुःख नाही होणार की आपण एवढे पैसे टाकले आणि ते वाया गेले, असं अजिबात नाही होणार. अजिबात नाही होणार. आणि चांगली गोष्ट म्हणजे ते येलोस्टोन तर आहे, तिकडनं जवळ ग्रँड टीटन पण आहे. त्याचे पण फोटोज ग्रँड टीटन नॅशनल पार्कला पण आम्ही गेलो की येलोस्टोन अख्खं क्रॉस करून दुसऱ्या बाजूला थोडंसं पुढे जाऊन ते, त्याच्यामुळे पहाटे असे खूप लवकर निघालो आम्ही नॉर्थला राहत होतो येलोस्टोनच्या मॉन्टानामध्ये, आणि मग सगळं पार केलं आणि साऊथला ते ग्रँड टीटन आहे. आणि बेसिकली एक डोंगर रांग आहे, त्याच्यावरती खूप मोठा असा सुंदर डोंगर आहे, त्याचं नाव टीटन आहे त्या पीकचं. आणि त्याच्या खालती एक लेक आहे, सॅली लेक म्हणून. जेनी लेक माय बॅड. हे बघा चित्र काय छान रिफ्लेक्शन आहे ना. अमेझिंग. तिकडे आम्ही गेलो, सगळं छान बघितलं. हा पण दाखव फोटो, मी ऑटो रोटेट चालू करते. तिकडे आम्ही गेलो तर त्या जेनी लेक मध्ये एक येड लॅब्राडॉर कुत्रं असं बर्फाच्या पाण्यात पोहत बसलो होतं येड. हे तर फुल वॉलपेपर मटेरियल. वा सुंदर. अमेझिंग. ॲलिसन अँडरसन नावाची एक युट्यूबर आहे, तिचा पण एक आपण व्हिडिओ लिंक करू, तो टीटॉन वाला. आठवतं तुला? येस. कमाल. तिने सॉरी टेक्निकल डिफिकल्टी आली, आमचा दिवा पडला. एनिवेज, सो तुम्ही बेसिकली किती वेळा एंटर करणारे पार्क, त्याच्यासाठी एक पास आहे, इतके दिवस का तितके दिवस असं. तर तुम्ही तुमच्या काय शेड्यूल आहे त्याच्यानुसार घ्या. आम्ही गेलो होतो 5 दिवस, एअरबीएनबीत राहिलो. अख्खे जेवढे दिवस होतो तेवढे सगळे एअरबीएनबी, सेम एअरबीएनबी मध्ये राहिलो, एमिग्रंट मध्ये सागर म्हणलं तसं. आणि एका दुसऱ्या गावातनं, म्हणजे तिथूनच सरळ जायचं गाडीनी तुम्ही, आणि दुसऱ्या गावातनं पार्क एंटर करायचे. आणि मग तुम्हाला पार्कमध्ये हवं तिथे तुम्ही स्पॉट्स असतात, ते मॅप वगैरे देतात. मग तुम्ही तिकडे जायचं आणि तुम्हाला प्राणी बघायचे, चॉपिंग करायची, किंवा काहीतरी खायचं प्यायचंय, किंवा अजून काही स्पॉट्स बघायचे, कॅम्पिंग करायचं, राहायचंय, ते सगळं, फिशिंग करायचंय, ते सगळं तुमचं जे काही उद्देश आहे किंवा तुम्हाला जी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणार. सो असा तो प्लॅन होता. आणि आपणही बऱ्याच गोष्टी केल्या. फिशिंग नाही केलं बिकॉज लायसन्स लागतं त्याला, किंवा ते ट्रेकिंग वगैरे पण नाही केलं. बिकॉज फिशिंगचा पेशन्स मला नाही वाटत माझ्याकडे. इट्स अ व्हेरी मॅन थिंग. म्हणजे शांततेत बसायला लागतं ना तासन तास. दॅट्स व्हाय इट्स अ मॅन थिंग. इट्स अ मॅन थिंग, ऍब्सोल्युटली. म्हणजे इट्स नॉट अबाउट द फिश. तसं. आणि तुम्ही जेव्हा असं तुमच्या यू गो फिशिंग विथ युअर फादर, यू गो फिशिंग विथ युअर फ्रेंड्स, तेव्हा सुद्धा असं नाही की ते बसून गप्पा मारत बसलेत खूप. एकत्र जायचं आणि शांत बसायचं सगळ्यांनी. देन यू बॉन्ड मोर. जे काय तुमची 4-5 वाक्य होतात त्या अख्ख्या ट्रिप मध्ये, त्याच्यात यू गेट टू टॉक अबाउट लॉट ऑफ प्रोफाउंड थिंग्स. करेक्ट. आर्टिचोक खाल्लं आपण तिथे. आर्टिचोक डिप. ओ या, नॉट द होल थिंग. हा, आर्टिचोकच असतं त्याच्यामध्ये. बढिया. आर्टिचोक एक फळ आहे. हा, भाजी, फळ नाही, भाजीच आहे एक प्रकारची. अच्छा. ते असं नवलकोल वगैरे टाईपच्या भाजीसारखी आहे. त्याला पण अशी
खवले सारखं हा असतं असं लेअर पाती मध्ये पाती किंवा हा ते असं सोलायचं ना, हम्म. कापायचं सोलायचं Yeah. त्याचं आपण डिप म्हणजे अशी चटणी सारखं म्हणजे Yeah. ते खाल्लं चिप्स बरोबर. कुठे अजून खाल्लं ते आपण? वरती एक रेस्टॉरंट होतं ना तिथे, कसं सांगू आता मी. वरती रेस्टॉरंट होतं. मुग्धा नव्हती त्या आपण दिवशी. बेअरटूथ पासला गेलो होतो तेव्हा हा का? करेक्ट. कोडी मॉन्टाना का असं काहीतरी नाव होतं त्याचं. येस, काय येस सुंदर जागा होती ती पण. वा, मजा झाली. तिथेच किती गावं आम्ही येस. फिरलो. गार्डनर मधनं आम्ही आणि तिथल्या पोस्ट ऑफिस मधनं पोस्ट कार्ड जे कार्ड पाठवले पाठवली सगळ्यांना. ते येस. पुण्यात अजूनही पोचलेलं नाहीये. इथे इथे पोचलं आलं. आणि शिकागोला अजून पोचलं. शिकागोला पोचलो आणि अजून कुठे तिथे पाठवलं होतं? लिया आणि डीनाला पाठवलं होतं ते येस, पण येस. पोचले. सो न्यू जर्सी आणि कुठेतरी अजून तिथे ती गमतीशीर स्टोरी आहे तिथल्या पोस्ट वुमनची. ते सांग ना. नाही तुझं. तिथे पोस्ट ऑफिस मध्ये जेव्हा गेलो तेव्हा त्या बाईला कळलं ना आता आपण वेगळं दिसतोय वगैरे. सो तिने विचारलं कुठून आलात, मग आम्ही सांगितलं इंडियन. मग ती येडीच झाली की इतक्या लांबून कोण येतं वगैरे. सो मग ती विचारत होती काय करता तुम्ही वगैरे. मग ह्यांनी सांगितलं हा काय करतो, मी काय करते वगैरे. तर ती त्याला विचारते तू अलाव करतो हिला काम करायला, बिकॉज ती खूप छोट्या खेडेगावातली बाई होती. म्हणजे जरी गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा काय ऑफिशियल अशी होती, पण ती खूप 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 छोट्या आणि मोंटाना आणि काय ऐकलं असेल त्यांनी म्हणजे भारताबद्दल आणि एक्झॅक्टली. सो ते त्यांना माहित नाही ना. भारताचं एक्सपोजर किती आहे, त्यांचे किती ओळखीचे भारतीय लोक तिथे राहत असतील. So भारतीय लोक ऑफकोर्स युएस मध्ये खूप आहेत, बट जिथे कामधंदा आहे तिथेच राहणार ना. म्हणजे सो बेसिकली दोन्ही कोस्टवर हे असं कुठे आहे म्हणजे. सो तिथे सगळे लोकल लोकच राहणार. ती काय तिला ऐकू येतंय तिच्या फेसबुक वरती काय पसरलेलं आहे एक्झॅक्टली. की असं भारत ऑप्रेसिव्ह आहे वगैरे वगैरे असं बघितलं असेल तिने. त्याच्यामुळे तिला असं एकदम. आणि असं आहे की आम्ही दोघेही खूप मोठ्या कंपन्यांसाठी काम करत होतो, त्याच्यामुळे ती नावं ऐकूनच ती असं. दोन्ही अमेरिकन कंपन्या आणि स्टिरियोटिपिकल अमेरिकन कंपन्या म्हणजे. त्यामुळे ती असं असं झालं होतं तिचं. आम्ही टीटॉनला गेलो होतो, ते एकतर खूप लांब होतं आणि परत येताना अंधार झाला. पाऊस पडत होता. येस, येलोस्टोन. मी चालवत होतो पूर्ण गाडी. 4 म्हणजे आम्ही ज्या वेळेला परत आलो त्यावेळेला ते परत. सो असं आहे की नॉर्थला होतो आम्ही राहायला. तिकडनं तुम्ही येलोस्टोन एंटर करायचं, येलोस्टोन अख्खं पार करायचं, दुसऱ्या बाजूला एक्झिट करायचं येलोस्टोन, आणि मग अजून थोडा वेळ पुढे जाऊन 1-2 तास पुढे जाऊन ग्रँड टीटन आहे. सो परत येताना जे येलोस्टोन एंटर करायचे पोस्ट होती तिकडे कोणीच नव्हतं, एवढा उशीर झालेला होता. सो आम्ही पूर्ण असं रात्री आय थिंक मला वाटतं 10-10:30 रात्रीचे ते 2-2:30 ऑलमोस्ट 2-2:30 वाजेपर्यंत जो ड्राईव्ह आहे अख्खा येलोस्टोनच्या आतला नॅशनल पार्क मधला तो केला. आणि अंधार, तिकडे काही दिवे नाहीत, वस्ती तर नाही, एकच वस्ती आहे मध्ये कुठेतरी, फुल अंधार. आणि तो सकाळी दिसत नाहीत, पण रात्री तुम्ही गाडी चालवत असताना अशा वाफा जमिनीतून बाहेर येताना दिसतात. असं भूत आहेत की काय असं वाटावं, एवढ्या अशा वाफा. हरिण जात असतं, हरणं अशी एकदम फुल क्रॉस कर, हरणं बेंडक असतात आणि एक नंबरची. त्यांना काही नाही, त्यांना असं ते गाडीचे दिवे दिसले की ते अडकून बसतात तिथल्या तिथे की ओ काय आहे माझ्या दिशेने येतंय, आणि कधीही उडी मारतील समोरून. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम अलर्ट राहायला लागतं. त्याच्यात पाऊस पडायला सुरुवात झाली, विजा कडकडायला सुरुवात झाली, आणि आम्ही अशा ठिकाणी होतो की त्याच्या आजूबाजूला लिटरली काही नाही. गाड्या येण्याशिवाय काहीच ऑप्शन नव्हतं. असं नाही की थांबू कुठेतरी. 3-4 तासात एक गाडी दिसायची, एवढ्या कमी गाड्या होत्या त्यावेळेला. पण असं होतं की परत तर जायला पाहिजे, इथे तर कुठेच नाही हे करू शकत. सो ग्रँड टीटन ही एक वेगळी नॅशनल पार्क आहे. येलोस्टोन जशी आहे तशी खूप छोटी आहे म्हणजे येलोस्टोनच्या कम्पॅरिझन मध्ये, बट इक्वली ब्युटिफुल. गॉड, सो ब्युटिफुल. तिथे पण आपण एक खूप वाढीव सनसेट बघितला. कहर. एकदा पण असं मी तेच म्हणेन की पैसे असतील, इच्छा असेल, ट्रॅव्हल करता येत असेल तर जा यार. येस, नक्की जा. येलोस्टोन इज अ मस्ट. किंवा युएस मधली लोक जर कंटाळा करत असतील की इतकं कोण ट्रॅव्हल करणार, किती लांब आहे, खूप काय म्हणतात ना मेहनत आहे वगैरे, ती वर्थ इट आहे सगळं. मी तर म्हणेन तुमच्या नातेवाईकांकडे जाऊच नका तुम्ही.
डायरेक्ट येलोस्टोनलाच जा. त्यांना म्हणा तुम्ही या इकडे, दोघांचंही भलं होईल. खरंय खरंय. नका जाऊ जसं आम्ही माझ्या मैत्रिणीला तिकडे भेटलो, हम्म. ती आणि तिची फॅमिली आले होते, हम्म. म्हणजे नवरा, मुलगी, हम्म. अजून एक फ्रेंड हम्म. मानसी. ते पण पहिल्यांदा आले होते हम्म. तिथे आणि त्यांनाही खूप 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 जास्त आवडलं. Yeah. हकलबेरी येस. हकलबेरीचा सीझन होता तिथे, सो ह्याला अजिबात काहीच नाही आवडलं हकलबेरी. बट तिथे एक फळ आहे ज्याचं खूप काय काय ते, जसं आंब्याचा आपण खूप गोष्टी सगळ्या गोष्टी बनवतो बनवतो ना आंब्याच्या, तसं त्या तिथे. स्ट्रॉबेरीचं सगळं बनतं महाबळेश्वरमध्ये. जॅम, चहा, कॅन्डी, पॉपकॉर्न, आईस्क्रीम. अमेझिंग अमेझिंग. इथे सुद्धा चहा अजून हकलबेरी टी आहे. उरलाय, Yeah. त्याचा वास. मला ते असं कुठलं ते विक्सचं सिरप यायचं ना, तसं त्याचं फ्लेवर वाटतं म्हणून तेवढं नाही आवडत. चहाचा एस्पेशली किंवा कॅन्डीचा. बाकी सगळं भारी होतं, म्हणजे जॅम ठीक आहे. किंवा पॉपकॉर्न. आणि हा पॉपकॉर्न, येस, त्याचं कॅरेमल पॉपकॉर्न असतात तसे त्या फ्लेवरचे पॉपकॉर्न होते. सुंदर, खूप भारी. Nice. हकलबेरी इज अ न्यू फ्लेवर. येस. अमेझिंग अमेझ अमेझ अमेझ. अमेज. मग क्या किया फिर हम लोग? नाही, मग आपण निघालो ना परत. Yes. आपले 4-5 दिवस झाले पूर्ण. येस. असं मन नाही भरलं, बट देन वेळ भरून गेला. सो एकदम विथ हेवी हेवी हार्ट. हार्ट. सो आम्ही असं टाटा झालं की म्हटलं. आता जी मैत्रीण आम्हाला तिथे भेटलीये, तिच्या घरी जायचं होतं शिकागोला. आणि तिला म्हणजे ती खूप वर्षांपासून आहे तिथे, 2014 पासून वगैरे. तर मग ती ऑफकोर्स तिने खूप वेळा बोलवलं, बट एक विजाचा माझा इश्यू झाला होता आणि हा तिला ऑफकोर्स आधी ओळखत नव्हता. त्यामुळे आम्ही दोघंही तिच्या घरी पहिल्यांदा गेलो. आणि ती थोडी सबर्बमध्ये राहते, शिकागो सिटीच्या थोडी बाहेर. सो आम्हाला भरपूर वेळ असं मोकळा आणि छान, तिथे पण नेचर खूप ब्युटिफुल. ती जिथे राहते ते घरही खूप छान आहे आणि टिपिकल अमेरिकन घर आहे, म्हणजे असं सबर्ब मधलं. Yeah. आणि शिकागोमध्ये साधारण तुम्ही जून एंडला वगैरे गेलात तरी सुद्धा असं काही तिथे असा उन्हाळा खूप चालू झालेला नसतो, त्याच्यामुळे प्लेझंट वेदर होतं त्यावेळेस सुद्धा. तुम्ही बाहेर गार्डन मध्ये वगैरे आरामात उलट संध्याकाळी जॅकेट लागत, मला तरी लागत लाईट होतं. जॅकेट लागत होतं. सागरने तिथे एक नवीन मित्र बनवला तिच्या शेजारचा. हा शेजारी तिचा ट्रकर माणूस. नाही बस गप्पा, बाहेर काहीतरी कुठेतरी जायचं होतं, त्याच्यामुळे मी असं तयार होतो तर बाहेर जाऊन उभा होतो. हे बाकीचे ते लहान मुलांची सीट ठेवणं गाडीची किंवा काही बाकी त्या बॅग्स बरोबर, काहीतरी स्नॅक्स आणि पाणी बिणी ते असतं. मी असं बाहेर फक्त त्यांच्या गॅरेजच्या समोर उभा होतो. तर तो शेजारी पण काहीतरी कचरा टाकायला त्याचे ते कचऱ्याचा डबा घेऊन तिकडे आला होता आणि मग परत जाताना असंच गप्पा मारायला सुरुवात केली. त्याचा कुठला तरी इमिग्रंटच होता तो, पण कुठून तरी पोलिश, आणि ट्रक ड्रायव्हर होता. ते मोठे मोठे ट्रक असतात ना त्याचे गप्पा मारत. लोक अपॅरेंटली खूप श्रीमंत असतात तिकडे, ट्रक ड्रायव्हर्स. बिकॉज ते खूप पैसे कमवतात, पण त्यांना घरी नाही राहता येत, तो एक प्रॉब्लेम आहे. पण मग तो असंच गमते म्हणा, तुला बिअर पाहिजे का? म्हटलं चालेल आपल्याला. मी इकडे टाइमपासच करत होतो, वेकेशन मोड. आता ऑलरेडी बिअर होती का? अच्छा, म्हणून तो असा खुश झाला की माझा मित्र आम्ही पण. आणि मग तोही घेऊन आला आणि मलाही अजून एक घेऊन दिली त्याची. तूही प्यायलीस काही घेऊन बघस. आपण शिकागो मध्ये कुठली प्यायलो? 312 असं काहीतरी नाव आहे तिथलं, पिनकोड आहे तो फोनचं जो सुरुवातीचा नंबर. सो आम्ही शिकागोमध्ये कुठे कुठे फिरलो. वन डे शिकागो ट्रिप सारखं आर्किटेक्चर टूर केली आपण, बोट मधली. सो शिकागो रिव्हर आहे. सो डाऊनटाऊन मधनं ती शिकागो रिव्हर जाते. त्या शिकागो रिव्हर, हा शिकागो हा शब्द आहे तो नेटिव्ह अमेरिकन शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आहे घाणेरडा वास. शिकागो कोकणी आवाज कसला येतो? शिकागो. तर त्या नदीचं नाव, कारण ते फॉर व्हॉट एव्हर रिझन त्या नदीला थोडा घाण वास यायचा त्यावेळेला. खूप जुनी हिस्ट्री आहे, पण त्याचं असं आहे की त्या नदीच्याच आजूबाजूला शिकागोचं डाऊनटाऊन पूर्ण तयार झालं आणि ते थोड्या थोड्या वेळाने, म्हणजे एक बिल्डिंग एका कुठल्या तरी डेकेडमध्ये बांधली, दुसऱ्या डेकेडमध्ये 1800s मधल्या काही बिल्डिंग्स आहेत, काही एकदम नवीन आत्ता बांधतात अशा. त्याच्यामुळे त्याचं आर्किटेक्चर सगळ्या बिल्डिंग्सचं थोडं थोडं वेगळं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला इतिहास
त्या शहराचा कळतो Yeah. आणि आर्किटेक्चरल स्टाईलचा पण कळतो. तर त्या नदीमध्ये असं बोटी आहेत, हम्म. त्याच्यामध्ये ते गाइडेड टूर देतात येस. की ते तासभर I हा think. ते नदी आणि मिळते ह्याला कुठल्या लेकला, Michigan Lake. मिशिगन लेकला, जो ग्रेट लेक्स जे अमेरिकेचे 5 आहेत. त्या लेकच्या शोरवर जर तुम्ही उभा राहिलात, तुम्हाला बिलीव्हच होणार नाही की हा समुद्र नाहीये म्हणून. हम्म. इतका मोठा लेक आहे की म्हणजे लाटा येतात तिकडे. Yeah. म्हणजे ते विंड पण खूप आहे हां, त्यामुळे समुद्रच पण. एक प्रकारचा समुद्रच म्हणायचं त्याला. तर बीच पण समुद्राच्या बीच सारखाच आहे तिथला Yeah. पण. तर त्या टोकावरनं सुरू होते ती टूर आणि ते तुम्हाला असं आतपर्यंत नेतात आणि वेगवेगळ्या बिल्डिंग्स दाखवतात, त्याची माहिती देतात आणि मग परत आणतात असं. Correct. तर ते पण एक मस्ट डेफिनेटली तुम्ही जर आर्किटेक्चर किंवा असं Yeah. इंजिनिअरिंग वगैरेचे फॅन असाल किंवा ब्युटी इन जनरल, एस्थेटिक ब्युटी वगैरे, तर तुम्ही आणि मग इतिहास पण तुम्हाला त्या सिटीचा कळतो त्याच्यातनं. दॅट वॉज फन. अमेझिंग. हायली रेकमेंडेड. आणि मग आम्ही त्या स्टारबक्सच्या यायला गेलो. या शिकागोचं स्टारबक्स रिझर्व्ह आहे. हम्म. त्याला मी आता पण गेले होते. हां. आता मी असं ते थोड्या खूप वेगळ्या गोष्टी खाल्ल्या मोठं प्यायल्या. दुकान आहे स्टारबक्सचं आणि तिथे एक्सपेरिमेंटल नवीन नवीन गोष्टी ते हे करतात. कॉफीचे ड्रिंक्स असतील, फूड असेल, Yeah. 4-5 बार पण आहे मजली तिकडे. असं. हां, 4-5 मजली आणि मग तिथे वेगवेगळे तुम्हाला मग्स पण घ्यायचे असेल तर वेगळ्या प्रकारचे काय म्हणतो स्पेसिफिकली त्या शिकागोच्या Yeah. ह्याच्यात मिळतील असेच Yeah. किंवा अजून मटेरियल वगैरे वेगवेगळं मिळतं. सो कॉफी फॅन Correct. तर नक्कीच तिकडे जाऊ शकतात. Correct. आणि कुठे गेलो? गिराडेली? तेव्हा नव्हतं गेलो, बट आता मी गेले तर ते सांगते, हॅरी पॉटर स्टोअरला पण नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. Ah, yes. जे पॉटर हेड जे त्यांना खूप मजा येईल म्हणजे तिथे. गॅरेट पॉपकॉर्न अगेन आपण तेव्हा नव्हतं खाल्लं, मी आता खाल्लं. खूप भारी, व्हेरी गुड. शिकागो स्पेशालिटी. कूल. बॅक टू शिकागो. आपण त्याच्यानंतर ती वन डे सायकल टूर सारखं केलं ना. हां, सायकल भाड्याने घेतली आम्ही पियरच्या इथे आणि नेव्ही पियर. तिकडनं नेव्ही पियरवरनं त्या म्युझियमच्या इथे गेलो, विच वॉज ऑल्सो पियर एक प्रकारचा. हा, ते फाउंटन होतं. बीनला गेलो होतो. बीनला गेलो. येस. बीनला सायकलवर नव्हतो गेलो, बट आता आठवलं. Yes. हां. बीनला, शिकागो बीन व्हेरी फेमस कॅम्प स्पॉट. लँडमार्क. या. पटेल स्पॉट. क्रोमची असं स्टीलची चकचकीत चवळी या. एवढी मोठी. धूम-3चं शूटिंग झालंय तिथे. ते बघितलं. कुठलं फाउंटनचं नाव काय? ते नाचतं फाउंटन म्युझिक वरती रात्री. बी वरून काहीतरी आय थिंक. बेथेस्डा, दॅट्स ते न्यूयॉर्क. न्यूयॉर्क मध्ये होतं. सॉरी, ते पण बघितलं. काय आठवत नाही ना. सगळं आहे, खूप टाकू फेमस म्हणजे. फाउंटन आहे तिकडे. या. आम्ही सगळे सायकलवर मित्रमंडळी फिरत होतो. अमेझिंग मजा वाटलं. आली. खूप वेदर खूप भारी होतं. थंडी होती, वारा. या, केवढा वारा होता. तिकडे नीनूचे 2 मित्र Yes. भेटले आपल्याला. त्यांना आम्ही काय दिलं? भाकरवडी. बागरवाडी आणि फरसाण. सगळ्यांना भाकरवडी वाटत फिरलो होतो आम्ही अमेरिकेमध्ये. या. एक अर्धी बॅग मी भाकरवडीनेच जेव्हा भरलेली. इथून पॅकिंग करून गेले तेव्हा लिटरली एक मोठी इंटरनॅशनल ट्रॉली बॅग फक्त भाकरवडी. बरं कस्टम्स वाल्यांनी थांबवलं नाही. खूप उत्तरं द्यायला लागली असती. स्पायसी स्प्रिंग रोल. या. निक माझा जो मित्र आहे त्याला पण खूप आवडलं. भाकरवाडी. भाकरवाडी. कूल. त्याच्यानंतर शिकागो हॉट डॉग खाल्ला. हा, आपण ते आणि ह्याला मरीन ड्राईव्ह सारखं काय होतं ते गेलो तिथे शिकागो आलं. ते पियरच होतं ना. पियरवरनं त्या म्युझियमला गेलो. हा, ते प्लॅनेटेरियम सारखं हा, जे येस ते. येस येस. सायकलवरूनच गेलो ना तिकडे आपण. मस्त होतं. पिकनिक केली मग आपण पिकनिक केली तिकडे. तिकडे बसून खालती. स्नेक. आणि मग संध्याकाळ होत आली तसे आम्ही तेव्हा परत नेव्ही नेव्ही पियरला आलो. पियरला सायकली आलो. परत दिल्या आणि मग तिथे जायंट व्हील होतं खूप मोठं. तर जायंट व्हील मध्ये बसलो. गोल 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 फिरलो तिकडे. या, अजून 1-2 राईड्स केल्या ना इथे. त्याच्यानंतर ते काय होतं तो काय ते 3D एक्सपिरियन्स सारखं. सगळ्या बाजूला प्रोजेक्टर लावलेले होते आणि Yeah. असं स्पेस वगैरेचं प्रोजेक्शन होतं त्याच्यावर. तिथे कमाल बघितलं. होतं ते. टाइमपास. फुल टाइमपास. डीप डिश पिझ्झा पण खाल्ला. Yes. शिकागोचा जो खूप फेमस आहे. मला Yeah. खूप आवडला. आणि मी स्केप्टिकल होतो की केवढं चीज असेल किंवा काय कसं असेल, पण छान होतं, चांगलं होतं.
असं क्रेझी नव्हतं. या आय ॲक्च्युली लाईक्ड इट. माझा प्रॉब्लेम असा होता की माझं जिथपर्यंत तो पिझ्झा घरी आला, म्हणजे आम्ही घरी गेलो आणि मग पिझ्झा आणला का येता येता आणला वॉटेवर, तिथपर्यंत पोट खूप भरलं होतं खाऊन. त्याच्यामुळे मी असं थोडासाच पिझ्झा खाल्ला तो. So, शिकागोला तू पहिल्यांदाच गेला होता. मी पहिल्यांदाच गेलो होतो या. शिकागोला. शिकागोला नव्हतं जाणं झालं माझं. भारी आहे पण. आणि असं डाऊनटाऊन Nice. वगैरे असं खूप न्यूयॉर्क फील देतं. आता Very मला much. हे माहित नाही की म्हणजे ऑफेन्सिव्ह असेल का की हे न्यूयॉर्क फील्स देतं. बट बिकॉज शिकागोला आम्ही डाऊनटाऊन मध्ये फिरत होतो आणि ते खूप सिमिलर आहे असं न्यूयॉर्कच्या डाऊनटाऊनशी किंवा न्यूयॉर्कशी इन जनरल. त्यामुळे न्यूयॉर्कला एवढं वेगळं नाही वाटलं म्हणजे. बिल्डिंग्स असं किंवा ते ग्रीड लाईन मध्ये सगळ्या बिल्डिंग, ग्रीड लाईन मध्ये हा. रस्ते आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये उंच बिल्डिंग वगैरे. पार्किंग किती महाग आहे शिकागो मध्ये. हम्म. तुमची जर गाडी असेल आणि तुम्हाला एका ठिकाणी लावून खूप दिवसभर फिरायचं असेल, $50-100 तर पार्किंगच होतं म्हणजे. बट आय गेस सिटीमध्ये ते जिथे जागा कमी आहे. सो आता मी हे म्हणणार होते, टेक्सास वर्सेस असं टेक्सासची सिटी वर्सेस शिकागो, अशी इलिनॉयची सिटी किंवा मिडवेस्टर्न सिटी, काय फरक वाटला तुला? डेन्सिटी ऑफ थिंग्स. या कारण मी म्हणजे ह्युस्टन डाऊनटाऊन आहे किंवा डॅलस डाऊनटाऊन आहे, बाकी पण सॅन अँटोनियो, ऑस्टिन वॉटेवर आहे, ते एकतर इतके डेन्स नाही आहेत या आणि एवढं मोठं पण नाहीये कुठलंच डाऊनटाऊन. गाड्या छोट्या होऊन जातात आपोआप. म्हणजे आणि फूड, वेदर सगळं वेगळं आहे. मग त्याच्यानुसार कपडे वेगळे घालतात लोक. फूड ऑफकोर्स वेगळं. तू तर उन्हाळ्यात आणि थंडीत दोन्ही वेळेस जाऊन आलेस ना, त्याच्यामुळे तुला थंडी नाही, फॉल. फुल थंडी नाही बट शिकागोची थंडी भेंडी -40. काही झालं की -40. एक सांगायचं राहिलं कॉफी बद्दल. सिन्क्लेअरची कॉफी. येलोस्टोन मध्ये. या सॉरी, हे कॉलबॅक आहे Call जरा. बट ते असं आहे की ते खूप सांगण्यासारखं आहे म्हणजे की ती कॉफी तुम्ही नक्की ट्राय करा. सिन्क्लेअर एक पेट्रोल पंपच्या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचं जे कन्व्हिनियन्स स्टोअर असतं ती आय थिंक सिन्क्लेअरच मोस्टली आहे तिकडे वायोमिंग मध्ये, येलोस्टोन मध्ये 1-2च आहेत. पण तिथली कॉफी काय, ते तिथलं पाणी आहे का काय माहिती, पण पाणीच असेल ना म्हणजे. पाण्यामुळेच त्याचं टेस्ट त्याची वेगळी असणार. काय सुंदर. फ्रेंच व्हॅनिला ना. फ्रेंच व्हॅनिला. या ते क्रीमर आहे पण. ते क्रीमर आहे. पण ते क्रीमर तर बाकी ठिकाणी पण वापरलंय आपण. इट वॉजंट द सेम. या हे क्रीमर प्रकार तिकडेच आहे, बाकी कुठे नाहीये बहुतेक. युरोपियन लोक पण क्रीमर नाही वापरत ना, किंवा कारण दूधच वापरतात. हा म्हणजे ऍक्च्युअल फ्रेश क्रीम. हे क्रीमर प्रकार व्हेरी अमेरिकन. व्हॉट एल्स? आपण मुग्धाच्या घरी बार्बेक्यू केलं होतं. येस, बार्बेक्यू पार्टी. या दॅट वॉज फन. तिवारीला भेटलो होतो पण. सगळे मित्रमंडळी भेटले निमिषाचे मला. स्पीक इझीला गेलो होतो. आणि ते जॅझ क्लबला. ओह गॉड, दॅट वॉज सो मच फन. शिकागोची नाईट लाईफ चांगली आहे तिकडे आणि असं इंटरेस्टिंग गोष्टी करतात. जसं स्पीक इझी म्हणजे बाहेरनं काहीतरी वेगळं दुकान आहे की काय असं वाटतं, पण आतमध्ये असं बार वगैरे असतं. ते प्रोहिबिशन नावाचं जेव्हा लॉ आला होता अमेरिकेमध्ये, जेव्हा दारू बनवणं, विकणं आणि या सगळ्या गोष्टीवरती बंदी आणली होती, त्यावेळेला स्पीक-इझी वगैरे शिकागोमध्ये सुरू झाले. याच्यासाठी की ते असं बाहेरनं दिसायला काय केस कापायचं सलॉन आहे वगैरे असं वाटेल, आतमध्ये जायचं तुम्ही, ते असतं सुद्धा काहीतरी चालू असतो तिथे बिझनेस ते केस कापायचा, पण आतमध्ये अजून एक दरवाजा असतो जिकडे तुम्ही असं काहीतरी एक पासवर्ड द्यायचा आणि मग तुम्ही आत जाऊ शकता. असं ते स्पीक इझी आहे. तर स्पीक इझी मध्ये गेलो होतो. आणि ते काय होतं जिथे ते खूप सारे फूड्स होते, ते त्याला काय म्हणतात? फूड कोर्टच होतं एक प्रकारचं. ते आपल्याकडे मॉलमध्ये असतं तसं, पण चांगलं फूड, असं काहीतरी खायला घातलं असं नाही, असं छान क्वालिटीचं, चांगले शेफ वगैरे तिकडे असतील असं फूड. आणि त्या स्पीक इझीच्या शेजारीच अजून एक जॅझ, लाईव्ह जॅझ क्लब बार, तिकडे एक बाई मस्त गाणं, आफ्रिकन अमेरिकन बाई, एकदम भारी एक्सपिरियन्स आणि एकदम आवाज म्हणजे कमाल, मज्जा झाली. असं कॅप्टिवेटिंग होतं. आणि जॅझ बीज म्हणजे माझा काय संबंध आहे जॅझशी? मी बॉलिवूड गाण्यांवर म्हणजे मोठी झालेली आहे, बट ते
लाईव्ह एक्सपिरियन्स इज लाईव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे Yeah. त्याला कम्पॅरिझन नाहीये. म्हणजे True. आणि ते जॅझ असलं तरी तुम्हाला आवडेल. की जॅझला असं जे म्हणतात की काही मेलडी नसते. म्हणजे की ती अशी बनता बनता बनते, असं सेट मेलडी किंवा असं हे असं नाही, ते असं या बनतं ते. तू ऐकलं होतं जॅझ म्हणजे इन पर्सन? हो, मजा येते. रेगेचं पण तसंच आहे थोडंसं. त्याच्यात पण ऐकायला मजा येते, कारण ते यू जस्ट कीप बिल्डिंग ऑन काय मूड चाललाय, असं Correct. वाईब आहे. मजा आली. पण शिकागोला जास्त दिवस नव्हतो, 2-3 दिवसच होतो आय थिंक. 2-3 पण अख्खे नाही. कॉस्कोला गेलो होतो. कॉस्कोला गेलो होतो. हायलाइट. अजून भारतीय बायकांना फारसं कॉस्को बद्दल माहिती नाहीये. कॉस्को इज एव्हरीथिंग. आणि कॉस्कोवाल्यांना भारतीय बायकांबद्दल माहिती नाहीये. जेव्हा या दोघांना एकमेकांबद्दल कळेल, काही खरं नाही भारताचं. म्हणजे इमोशनल होती मी कॉस्कोचा विचार रडू येतं ना, आठवण येतं ना तुला कॉस्कोची. सिरियसली. $400 यावेळेस पण तेवढेच. कॉस्को इज बेसिकली होलसेलचा माल. खूप जास्त प्रमाणात खूप जास्त गोष्टी बऱ्यापैकी स्वस्तात तुम्हाला मिळतात. पण त्याची मेंबरशिप असते, ते $50 का काहीतरी, पण आता वाढली असेल कदाचित. वर्षाची मेंबरशिप असते आणि ते कार्ड दाखवलं तुम्ही इतकीच तुम्हाला आत जाऊ देतात. पण तुम्ही तुमचे मित्रमंडळी कोणाला तरी घेऊन पण जाऊ शकता. असं काही हे नाहीये की फक्त तुम्हालाच येता येईल वगैरे. आणि तिकडे जाऊन बऱ्याच गोष्टी विकत घ्यायच्या. आम्ही नेहमी जाऊन तिकडे मोजे विकत घेतो, असं 50 मोजे असं डिओड्रंट असे, टॅम्पॉन्स, टॅम्पो, what else? त्याचं साबण, मॉइश्चरायझर, असं ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये खूप स्वस्तात कॉफी. आणि तिकडे सगळे आपले इंडियन आणि एशियन, चायनीज लोक वगैरेच भरलेली असतात. की खूप सगळं घरी घेऊन यायचं. हार्ट वॉर्म केलं. कॉस्कोवाला कोणी जर बघत असेल तर, भारतात यायचं असेल तर आम्हाला सांगा, आपण कोलॅब करू. मागच्या एपिसोड मध्ये बकीजला सांगितलं. सिंक्लेअर उघडू. चालेल. ठीक आहे. बाय शिकागो. बाय शिकागो आणि हाय न्यूयॉर्क. तू लिरिक्स म्हण. टोमॅटो पटेटो. मला नाही माहिती. गाणं केवढं फेमस आहे. आय नो ते न्यूयॉर्क, ते मला माहितीये. त्याच्या पुढचं नाही माहिती काय. लिरिक्स तुला कळतात ना. आमच्यात असं आहे की हिला लिरिक्स कळतं आणि मला म्युझिक कळतंय कुठल्या तरी गाण्याचं. म्हणजे मी गाणं ऐकलं की मला लिरिक्स ऐकूच येत नाही, मला ते म्युझिक ऐकू येतं. आणि हिला लिरिक्स कळतात आणि म्युझिक. त्याच्यामुळे बऱ्याचदा ही अशी काही गाणी लावते ज्याचं लिरिकली एकदम मस्त आहे आणि त्याचं ऑडिओ क्वालिटी इतकी भंगार असते, पण ती खूप आनंदाने ऐकू शकते. वा काय छान आहे. आणि माझं असं डोकं हे झालेलं असतं की किती गाणं आवाज आहे हा, काय चाललंय. आम्हाला रेकग्नाइजच नाही होत. आमचे ब्रेन तेवढे वेगळे आहेत त्या बाबतीमध्ये म्युझिकच्या. पण न्यूयॉर्क, शिकागोवरून आम्ही न्यूयॉर्कला गेलो. या सिटी, एका सिटीमधनं दुसऱ्या सिटी, मोठ्या सिटीमध्ये. येस. न्यूयॉर्क हे असं कल्चरली खूप इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे की तुम्ही जे पिक्चर बघता, टीव्ही सिरीज बघता, फ्रेंड्स, हाऊ आय मेट युअर मदर असेल, डेव्हिल वेअर्स प्राडा असेल, अजून व्हॉट नॉट. म्हणजे कुठलाही हॉलिवूड मूवी, एलियनचा मूवी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीज फुटते. सो दॅट्स अ व्हेरी लाईक अमेरिका म्हणजे न्यूयॉर्क. आम्ही जेव्हा टेक्सास मधून निघालो तेव्हा आम्ही 2 बॅगा भरल्या ज्याच्यात न्यूयॉर्क आणि शिकागोचे कपडे असणार होते. बिकॉज आम्ही जे न्यूयॉर्कचं हॉटेल बुक केलं होतं ते इतकं लहान होतं की आम्हाला असं वाटलं की आमच्या 4 मोठ्या बॅग्स मावणारच नाहीत तिथे. आम्ही असं प्रिपेअर्ड होतो की प्लॅन के मुताबिक केलं होतं. आम्हाला माहिती होतं की ते सगळं लहान असणार. मी न्यूयॉर्कला 2 वेळा जाऊन आलो होतो. फिरलो फार नाही, म्हणजे काही जागा बघितल्या होत्या, पण एक आयडिया होती की हे टायनी असणार आहे. कारण मी मागच्या वेळेस एकदा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला अपग्रेड केलं होतं सुपिरियर रूम मध्ये, आणि ती सुपिरियर रूम पण साधीच होती, म्हणजे बऱ्यापैकी छोटी होती. त्याच्यावर मला कळलं होतं की नॉर्मल रूम केवढी मोठी असणार आहे. त्यामुळे प्लॅन असा केला की न्यूयॉर्कमध्ये अशी बॅग एक ठेवायची जी आम्ही उघडून त्याच्यात आमचं त्या अजून किती 4-1 दिवस आम्ही न्यूयॉर्कमध्ये होतो त्याचं सामान किंवा वॉट एव्हर आणि काही विकत घेतलं तर त्याच्यात ठेवायला. बाकी सगळ्या बॅगा लॉक करून अशाच ठेवून दिलेल्या होत्या. आम्ही तर हे प्रिपेअर्ड होतो याच्यासाठी की
रूम मध्ये बॅग्सच मावणार नाहीत. सो असं हॉटेलमध्ये स्टोरेजमध्ये वगैरे टाकायला लागतील वगैरे. बट त्या मावल्या बिकॉज आम्ही असं खिडकी होती, खिडकीचा काय काय म्हणतात त्याला, जो ओटा होता खिडकीचा, त्याच्यावर ठेवून दिल्या फक्त बस, बिकॉज त्या उघडल्याच नाही. पडीक होत्या आणि एक बॅग वापरत होतो. ग्रेट हॉटेल, सिव्हिलियन हॉटेल आहे हेल्थ किचन मध्ये, टाइम स्क्वेअर पासून 2 blocks अवे. ओ गॉड काय लोकेशन आहे, मस्त लोकेशन, प्राइस पण डिसेंट वगैरे, म्हणजे हा ठीक आहे. न्यूयॉर्क सिटी जिथे लोकेटेड आहे त्याच्या मानाने तर डिसेंटच आहे ना. पुणे किंवा पुणे, मुंबई, बँगलोरचं 1-1.5 महिन्याचं रेंट 4-5 दिवस. पण अगेन 2 blocks फ्रॉम टाइम स्क्वेअर, त्यातला 1 block ब्रॉडवे. केवढं लोकेशन असं स्पेसिफिक परफेक्ट लोकेशन. करेक्ट. सो न्यूयॉर्क मध्ये तिथे राहिलो, टाइम स्क्वेअरला गेलो, मस्ट विजिट आहे. काही म्हणा, किती टुरिस्टी असेल असं तुम्हाला वाटत असेल, टाइम स्क्वेअरला जाणं इम्पॉर्टंट आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये. टुरिस्टचं दॅट थिंग केलंच पाहिजे, मस्ट असं पिलग्रिमेज. खूप असे बिलबोर्ड, ऍड्स वगैरे असतात, संध्याकाळी परफॉर्मन्स चालू असतात, खूप लोक असतात, वाईब, माहोल सगळं अमेझिंग. डंकिन डोनट्स ना का क्रिस्पी क्रीम, टाइम स्क्वेअरचं क्रिस्पी क्रीम, तिथे असेंब्ली लाईन आहे डोनट्सची, इतकी भारी आहे. आणि ती बनताना दिसतं असं स्टार्ट टू फिनिश. माझ्या ऑफिसमध्ये एक मीटिंग होती, सो तिथे गेलो. न्यूयॉर्कच्या ऑफिसमध्ये स्टेफी भेटली, मग ती आपल्याला पिझ्झा खायला घेऊन प्रिन्स पिझ्झा, जे न्यूयॉर्क स्लाइस वगैरे खूप फेमस आहे. तर मी तिथे पिंक सॉस वॉडका सॉस पिझ्झा, हा, तो खाल्ला. अजून 1-2 पेपरोनी, अजून 1-2 छानच होतं, व्हेरी नाईस. आणि त्याच्या शेजारी आम्ही चालत होतो तेव्हा आम्हाला एक मिल्क नावाचं एक सापडलं, जे मला माहित होतं, जे तुला आय थिंक अजिबातच माहित नव्हतं. नेटफ्लिक्सवरती एक शेफ्स टेबल नावाची सिरीज आहे, त्याच्यामध्ये एक सीझन त्याचा फक्त डिझर्ट्सचा आहे. त्याच्यामध्ये एक जे मिल्कचा एक एपिसोड होता. त्यांचं सब्जेक्ट म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जे सिरियल खाता कॉर्नफ्लेक्सवालं, त्याच्या दुधाची जी टेस्ट बनते त्याचं आईस्क्रीम त्यांनी केलंय. आणि त्याला ते सॉफ्टी सारखं जे देतात आईस्क्रीम, त्याच्यावर सिरियल म्हणजे कॉर्नफ्लेक्सचे तुकडे चिकटून देतात, आणि त्याच्यामुळे तो फ्लेवर, ओ गॉड. म्हणजे ज्या लोकांना आईस्क्रीम आवडत नाही असे कोण असतात, बट असतील त्यांनाही खूप आवडेल. म्हणजे किंवा तुम्हाला सिरियल आवडत नसेल, तुम्ही कॉर्नफ्लेक्स वगैरे खाल्लं नसेल, आवडत नसेल की वायफळे वगैरे वाटेल, तुम्हालाही खूप आवडेल ते, म्हणजे जेन्युइनली. सो आता फूड बद्दल खूप येणार आहे आता न्यूयॉर्क सिटीमध्ये. व्हॉट एल्स, पिझ्झा, मिल्कचा आईस्क्रीम, तो आपण चौकनी क्रॉसॉन खाल्ला, पिस्ताशियो असलेला क्यूब त्या कॉफी शॉप मध्ये. या तसं स्टारबक्स मध्ये पिनव्हील मिळतं, बट या टू गुड. व्हॉट एल्स, रामेन, सूप डम्पलिंग्स. रात्री असं काहीतरी 1-1.5 वाजता सूप डम्पलिंग्स खायला गेलो होतो आम्हाला, कारण मॅनहॅटन ब्रिज नाही, ब्रुकलिन ब्रिज बघायचा होता. त्याच्यामुळे आम्ही मेट्रोनी ब्रुकलिनला गेलो, डंबोला. डंबो इज व्हॉट, डाऊन अंडर मॅनहॅटन ब्रिज. आणि बट बेसिकली त्या मॅनहॅटन ब्रिजच्या खालती एक अशी आर्क बनते आणि तिकडे तुम्ही फोटो काढायचा. मस्तच. तर तिकडे गेलो, तिकडनं मग चालत चालत ब्रुकलिन ब्रिजच्या सुरुवातीला आलो. ब्रुकलिन ब्रिज चालत आलो ब्रुकलिन वरून. खूप मजा आली. रात्री लाईट्स लागलेले असतात, वेदर खूप छान होतं. ब्रुकलिन ब्रिज लोकांना माहिती नसेल तर ते शाहरुखच्या कुठल्या तरी गाण्यात, कलोनाव मधलं नाही, मग कुठलं मला नाही, घडी बदल रही है. त्याच्या आजूबाजूला ते ना तो फ्लासा करतो आणि कॅमेरा असा गोल फिरतो तो ब्रिज. तर चालत चालत मस्त आम्ही आलो. आणि मग जिथे उतरलो मॅनहॅटन मध्ये, तिथे जवळ ईस्ट विलेज आहे ना. सूप डम्पलिंग्स कुठे खाल्ले आपण? ऑफिसच्या इथल्याच एरियात खाल्ले. नॉर्थ ह्युस्टन विच इज ऑल्सो, अजून काय म्हणतात बरं. एनिवेज, ते खूप फेमस सूप डम्पलिंग स्पेसिफिकली त्याचं, आणि ते असं रात्री 3-4 वाजेपर्यंत उघड असतं. सो आम्ही पण असं काहीतरी
लेट पोचलो आणि तिथे मस्तपैकी सूप सूप डम्पलिंग्स मारले. डम्पलिंग्स हे नॉर्मल मोमोपेक्षा वेगळे असतात बिकॉज त्याच्या आत त्या जसं थोडं कॅबेज किंवा चिकन वगैरे असेल त्याच्याबरोबर सूप पण असतं. तर तो जो सॉल्टी ब्रॉथची जी टेस्ट आहे तर बेसिकली तुम्ही ते असं तुमच्या काय म्हणतात त्या चमच्यात घ्यायचं. सुपाचा जो चमचा असतो ना हा त्याच्यात ते ठेवायचं त्याच्यानंतर त्याला पोक करायचं मग त्याचं सूप बाहेर येतं असं आणि सूप ते प्यायचं घ्यायचं आणि मग ते मग खायचं. ते छान. असं फुल माया या या आत म्हणजे इंटरनली तुम्हाला इतकं भारी वाटतं इतकं सॅटिस्फाईंग येते त्याच्यानंतर तिथे आपण ते रेड बीन पेस्टचे गोळे खाल्ले. डिझर्ट. न्यूयॉर्क चीज केक पण आपण कुठेतरी खाल्ला मला आठवत नाही कुठे बट खाल्ला. पण त्याच्यानंतर ब्रुकलिन डायनरला गेलो होतो. ब्रुकलिन डायनरच होतं ना ते. या टाइम Yeah, स्क्वेअर Times Square मध्ये, मध्ये yes. माच्चू बॉल सूप खाल्लं तिथे. ते पण किती भारी लागत होतं. चिकन पॉट पाय. चिकन पॉट पाय आम्ही ऑर्डर केलं वाटलं की ओके साईज अशी चिकन पॉट पायचं जनरली एवढा साईज असतो किंवा मागचं बॉल सूप काय एक बाउल असेल त्याच्यात एक तो असं मंचुरियनचा गोळा असतो तसं तर माझा बॉलचा गोळा असेल असं वाटलं होतं. हे एवढं मोठं आलं तर काय तो पाय एवढा मोठा होता चिकन पॉट पाय. तर सूप पण बऱ्यापैकी फॅमिली quantity साईज होतं. म्हणजे अजून काहीतरी ऑर्डर केलं. गॉन क्रेझी मस्तच होतं पण हलाल गाईज. हलाल गाईज येस हलाल Oh, गाईज ती so गाडी आहे रस्त्यावरची गाडी आहे good. तिथली या शवार्मा बेसिकली. या म्हणजे राईस बोल किंवा हा राईस बॉल किंवा आणि तिथे आपण पिस्टॅशिओ काय केक कुठला खाल्ला तो खूप भारी होता. हलाल गाईजला खूप भारी केक होता. खूप भारी. तुम्हाला जर पिस्टॅशिओ फ्लेवर आवडत असेल ते असं पिस्टॅशिओ टिरामिसू टाईप काहीतरी खाल्लं ना आपण. तो केक होता कारण टिरामिसू पण होतं. खूप भारी. नाही आठवत मला. ए यार असं नका ना करू. कुठे खाल्ला हलाल हलाल गाईजला. गाईज मधलं. ओ ओके गॉट इट. हलाल गाईजला आम्ही त्याचे युट्यूब व्हिडिओ खूप Yes. बघितले होते सो त्यामुळे Yeah. जायचं होतं आणि लाईन असते बरं का व्यवस्थित लाईन असते. आणि ते तसेच त्याचेच खूप कॉपीज आहेत पण ते ओरिजिनल वालं जे आहे तिथे गेलो होतो. Yes. शोधून So- गेलो होतो की ओरिजिनल कुठलं आहे कारण त्या दिवशी आम्ही म्युझियमला गेलो होतो. न्यूयॉर्क कुठल्या? म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. अरे हो की मग Yeah. सेंट्रल पार्कला गेलो मग तिकडनं होतो. सेंट्रल पार्कला गेलो. न्यूयॉर्क म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री म्हणजे ते नाईट ॲट द म्युझियम मध्ये जिथे सगळे जिवंत होतात लोक Yes. ते वालं म्युझियम. तिथे ते बटरफ्लायचं हे पण होतं एन्क्लोजर हम्म. आणि हा या, या या. ते तिथे आतमध्ये जाऊन सिंगापूरमध्ये ते पण butterfly बघितलं होतं उडतात. मी तर कन्फ्युज काय झालं. भेटलं होतं सिंगापूरला पण बघितलं बघितलं होतं. होतं. त्याचे पायनॅपल वगैरे हा. बटरफ्लाय येऊन बसतात. बसतात. Yes. पायनॅपलच्या स्लाइस भारी आहे कंबर आहे. ते हे पण होतं ना तिथे प्लॅनेटरियम पण होतं. Yeah. ते नील डग्रास टायसन या त्याचं हे ते म्युझियम. मस्त यार न्यूयॉर्क सारखी सिटी नाही आहे यार दुसरी. येस वास खूप मारते पण. खूप घाण वास अख्ख्या शहरात खूप घाण वास कंटिन्युअस येतो आणि येस Urine. कचरा रस्त्यावरती टाकतात कारण ते आणि म्हणजे ते घेऊन जातात कचरावाले बट ते असं समोर फुटपाथवरती पण असतं. तेच आहे की त्या न्यूयॉर्क एवढी अमेरिकेत दुसरी पॉप्युलस सिटीच नाहीये. कुठे इतकी लोक असतील तर त्यांना मॅनेजच होणार नाही. म्हणजे ते करतायत कसं मॅनेज. भारतात सगळीकडेच तेवढी लोक आहेत. हा मग त्यानी सेमच आहे असं म्हणायचं. मग नॅचरल हिस्ट्री म्युझियम मधनं आम्ही सेंट्रल पार्क मध्ये घुसलो. तिकडनं चालत हलाल गाईजला यायचं असं प्लॅन होता. मग ते चालता आम्हाला आईस्क्रीम वाला भेटला. मग आम्ही स्पंज बॉब आणि पॉवर पफ गर्लची आईस्क्रीम्स घेतली. बट सेंट्रल पार्क बद्दल पण बोलू शकतो ना आपण. तिथे ते टांगे आणि फाउंटेन वगैरे जे आहे खूप ब्युटिफुल आहे आणि मस्ट विजिट. आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं नाही की पार्क म्हणजे ते असं फ्लॅट आणि असंच असणार आहे. तलाव आहेत, 2-3 वेगळे तलाव आहेत. त्यांनी छोटे हिल्स आणि काय आहेत की तिथे तुम्ही असं थोडंसं क्लाइम्ब करू शकता, उतरू शकता. एक जुनी वुडन कॅबिन आहे. त्याच्यानंतर असं कॅसल सारखं एक केलेलं आहे त्यांनी. काही तुम्हाला खेळायचं असेल तर त्याच्या जागा करून ठेवलेल्या आहेत. जॉगिंग कुत्रं फिरवायचं वगैरे. सो ते आणि जागा Boating वगैरे बोटिंग पण वगैरे आहे. आहे. तिथे बेथेस्डा फाउंटन या आहे तिथे जे बेथेस्डा famous आहे. फाउंटन आहे. खूप खूप गोष्टी आहेत तिथे. असं नुसतं एक
गार्डन आहे असं नुसतं म्हणून नाही 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 नाही. जस्टिफाय नाही होत ते. सेंट्रल पार्क इज नाईस आणि तिथे राहणाऱ्या लोकांसाठी चांगलं आहे ते, कारण एवढ्या बिल्डिंग चारी बाजूला. ह्युमिड होतं पण न्यूयॉर्क बाकी ह्याच्या पण कम्पॅरिझन. थोडं नंतर पण ना, कारण जुलैला गेलो होतो आपण, हा, असं तेव्हा जून तोपर्यंत संपत आला आणि जुलै सुरू yes. झाला होता. सो 4th of July 4th of July अमेरिकेचा इंडिपेंडन्स Independence डे Day आम्ही आहे. न्यूयॉर्क सिटीमध्ये साजरा हडसन केला. रिव्हर वर फायरवर्क्स बघितले. Yes. सो आपण हॉटेलमध्ये चालत गेलो होतो रिव्हर पर्यंत. येस तिथे खूप गर्दी होती. तिथे पण ते परफॉर्मन्स, ते घोडेवाले पोलीस आले येस होते. येस 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 आणि तिथे फायरवर्क्स म्हणजे दिवाळीत आपण स्वतः उडवतो, तिथे तसं नाहीये. तुम्ही स्वतः नाही उडवू शकत अनलेस तुम्ही खूप खेडेगावात वगैरे राहता म्हणजे. पण तिथे असं कोरिओग्राफ्ड परफॉर्मन्स असतो फायरवर्क्स. गाण्यांवरती खूप हे केलेलं आणि ते टेलिकास्ट वगैरे पण होतो टीव्हीवरती. मज्जा झाली. खूप भारी वाटलं. हा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही 4th of July शिवाय नाही घेऊ शकत. साधारण तासाभराचा होता तो कार्यक्रम, राईट? हो फटाक्यांचा. हो हो. खूपच छान. आम्ही परत हॉटेलवर आलो आणि मी सेक्स अँड द सिटी बघितलं न्यूयॉर्क सिटीमध्ये टीव्हीवर झोपला जातं. बट दॅट इज सच अ फिलिंग की म्हणजे हे लिटरली या 4 बायका इथेच फिरतायत म्हणजे असं मॅनहॅटन मध्ये. असं कल्चरली मी म्हणलं तसं इट्स अ व्हेरी पॉप कल्चर. इस्पेशली जर तुम्ही फ्रेंड्स, हाऊ आय मेट युअर मदर, सेक्स अँड द सिटी, डेव्हिल वेअर्स प्राडा हे सगळ्या अशा गोष्टी बघितल्या असतील तर इट्स अ व्हेरी नॉस्टॅल्जिक या फिलिंग की म्हणजे हे आपण हे बघितलंय आणि हे आता ऍक्च्युअली दिसतंय. सो म्हणजे त्या सगळ्या ब्राऊनस्टोन बिल्डिंग किंवा ते सबवेज आणि सबवेमध्ये खूप विचित्र लोक असतात वगैरे, हे सगळं तुम्ही प्रत्यक्ष बघतात वगैरे. तुम्ही ती सिटी अशी ग्रो करते तुमच्यावर. म्हणजे तिथली मेट्रो आणि इथली मेट्रो मधला फरक तुला काय वाटतं? म्हणजे काय फार सुपिरियर आहे आत्ताची इंडियन सगळ्या मेट्रोज. बिकॉज एक तर नवीन आहेत, त्या खूप 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 जुन्या आहेत, 50-60s पासून वगैरे चालू आहेत. कधी पण बंद पडतात. कधी बंद पडत. आमची बंद पडली होती. आम्ही अडकलो होतो. आणि इमॅजिन अंडरग्राऊंड लाईट गेले, मेट्रो अडकली, काय किती स्केरी आहे. बट ते होतं चालू. मग काही ठिकाणी त्या मेट्रोचे दार मॅन्युअली लावायला लागतात. काहीतरी अडकत होतं, वास येत होता, आवाज येत होते वेगवेगळे, खडखड. महाग आहे आणि न्यूयॉर्क. आपण बरंच चाललो पण मेनली मेट्रो आणि चालत. हार्डली एकदा दोनदा टॅक्सी घेतली आपण. म्हणजे लांबच्या डिस्टन्ससाठी खूप चाललो की आता नाही, आता ठीक आहे, थोडे पैसे जास्त देऊन टॅक्सी घेऊ असं. तेवढंच. ऑब्झर्वेटरीला गेलो होतो, वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीला. ते जेव्हा 9/11ची तो स्पॉट बघितला, तिथेच त्यांनी ऑब्झर्वेटरी केली की तुम्ही एक शेजारी अजून मोठा टॉवर बांधलाय आणि तिथे त्याच्या टॉप फ्लोअरला किंवा तुम्हाला असं अख्खं मॅनहॅटन आणि काय लॉंग आयलंड वगैरे दिसतं. खूप सुंदर व्ह्यूज आहेत. सनसेटला जा, सनडाऊनर टाईप आयडियल टायमिंग आहे. त्याची तिकीट ऑनलाईन असतात, ते काढता येतील तुम्हाला. थोडी आय थिंक सनडाऊनरचं टायमिंगची जरा जास्त आहे कारण डिमांड जास्त आहे. येस. आणि आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला गेलो, त्याच्याबद्दल ऑलरेडी बोललोय मागच्या एपिसोडमध्ये. मागच्या येस करेक्ट. सो तो बघा तुम्ही, तो पण एपिसोड स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या एक्सपिरियन्स बद्दल. आणि जस्ट रॅपिंग अप न्यूयॉर्क सिटी, क्लॅम चाउडर, रामेन, सुशी, व्हॉट एल्स, मात्सं बॉल सूप, पिझ्झा ऑफकोर्स. आणि अजून काय खाल्लं रे आपण न्यूयॉर्कला? सगळं फूड खूप भारी. सामोसा पण खाल्ला तिकडे. कॅट्स डेली बद्दल नाही, कॅचरीला गेलो. कॅच डेली इज ऑल्सो फ्रॉम अ शो, नाही मूवी, व्हेन हॅरी मेट सेजल. हॅरी मेट सॅली. आयकॉनिक पण आयकॉनिक. लाटकीज म्हणजे थालीपीठ, पोलिश थालीपीठ. आणि विकास खन्नाचं रेस्टॉरंट दिसलं आम्हाला. गेलो नाही, बंद होतं. म्हणजे आम्ही ठरवलं होतं की इंडियन फूड US मध्ये नाही खाणार, बिकॉज इंडियन फूड आपण इथे खातो आणि तिथे भंगार इंडियन फूड का खायचं. एक्झॅक्टली. जास्त पैसे
मीडिओकर त्यातलं त्यात. नॉट इंटरेस्टेड. या पण एकदा एक असंच आम्हाला वगैरे एक खाल्लं, डेली हां. दिसली तर मग एक सामोसा खाल्ला होता. डिसेंट होता. ठीक असं आहे. इंडियात जो सामोसाची टेस्ट आहे तशी नाही. आणि एक हे पण केलं आम्ही, या त्याच्याबद्दल तू USS सांग. इंटरपिड. या USS इंटरपिड इज एअरक्राफ्ट कॅरियर, ज्याचं त्यांनी म्युझियम केलंय, त्याच्यावरती जाता येतं आणि तिकडे असे खूप वेगवेगळ्या प्रकारची विमानं ठेवलेत, वर्ल्ड वॉर 2 पासून किंवा इव्हन वर्ल्ड वॉर 1 पासून आत्तापर्यंतची. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर्स, विमानं, मग SR-72, 71 ब्लॅकबर्ड म्हणजे जे फास्टेस्ट एअरप्लेन एव्हर. तिथेच बाहेर एक कॉन्कोर्ड पण आहे, ते फास्टेस्ट कमर्शियल एअरप्लेन एव्हर. तो शो दाखवतात आणि ते ते जे शिप आहे ते त्या बॅटलमध्ये होतं, तर ते रिक्रिएट करतात. मग असं धूर येतो इकडनं, लाईट्स येतात इकडनं, फुल विमानं येतात अशी. इट्स अ लॉट ऑफ फन. तुम्ही त्या एअरक्राफ्ट कॅरियरच्या डेकवर जाऊ शकता. चालू डेक म्हणजे जो सगळ्यात वरचा भाग आहे ज्याच्यावरती लँड करतात विमानं. तिथे पण अशी बरीच विमानं वेगवेगळी ठेवलेली आहेत. तिथे आपण अमेरिकेतलं दुसरं स्पेस शटल बघितलं. त्याच्यावर एक स्पेस शटल पण ठेवलेलं आहे. पहिलं नासाला बघितलं आणि दुसरं करेक्ट इथे बघितलं इंटरप्रिटवर. याचं नाव नाही आठवत. त्याचं नाव सॅटर्न होतं. याचं नाव नाही आठवत. सॅटर्न नाही, ते आडवं ठेवलेलं रॉकेट होतं. बाहेर म्हणजे नासाच्या बाहेर नाही, बट नासाच्या बॅकयार्डमध्ये एका 747च्या डोक्यावरती स्पेस शटल आहे, डिस्कव्हरी. करेक्ट. ते होतं. आणि इथलं त्याचं नाव नाही आठवत मला, पण हे वाला कुठलं होतं ते. भारी होतं. मला काही कळत नाही त्याच्यातलं, बट मजा आली म्हणजे मला. स्पेसशिप. पण फार जास्त नाही येत, त्यातली 2 बघितली, विच इज नाईस. आणि मग ते शिप कशी चालते किंवा इन जनरल वॉरशिप्स कशा असतात वगैरे काय 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 त्याच्यावरती. सो एअरक्राफ्ट कॅरियरवरती पण गेलो. सो Since अख्खी 1943. ही कॉन्सेप्टच माझ्यासाठी एलियन आहे, की एक शिप असते ज्याच्यावर खूप सारे विमानं असतात आणि ते उडतात तिथून, मग ते सगळं. बट हे इंडियात आय थिंक एवढा पण वॉरशिप्स बद्दल वगैरे काही बोलत नाही. वेगळे पण टोन आहेत. आय नो, बट देन असं आपण ते तेवढं एक्सप्लोर नाही करत जेवढं US मध्ये. बट ओव्हरऑल बोलायचं झालं तर असं मी म्हणणार नाही की म्हणजे टेक्सास काय किंवा येलोस्टोन किंवा शिकागो किंवा न्यूयॉर्क सिटी जिथे आम्ही गेलो त्यातलं कुठलंच असं मिस करण्यासारखं आहे. सगळंच बघण्यासारखं आहे. असं इथे जाऊ नका असं कुठलीच जागा नाही. सो तुम्हाला सगळ्याचा वेगळा फ्लेवर आहे, सगळ्याचा वेगळा आनंद आहे. तुम्हाला जर खायला प्यायला आवडत असेल तर न्यूयॉर्क सिटी सारखी सिटी नाहीये. चालत फिरता येतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि आपल्याकडे जशी खालती दुकानं असतात तशी दुकानं तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यावरती मिळतील. कन्व्हिनियन्स स्टोअर जिथे बोडेगा ओ या बोडेगा इज सच अ फन कॉन्सेप्ट. काय दुकानच तर वाहण्याचं कोपऱ्यावरच असतं. बट तिथे खायला प्यायला पण मिळतात. थोडं सँडविचेस सारखं म्हणजे फ्रेश फूड. कारण डेन्सिटी खूप जास्त आहे ना, तर लोकांना काय ना काहीतरी लागणार असतं. मग त्यांनी ते आयडिया सुरू केली ती वाली. या तुम्हाला कल्चरली तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये ते मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट आणि ते नॅचरल हिस्ट्री म्युझियम, मॉडर्न आर्टवाले काही थिंग अजून एक वेगळं आहे. मोमा. एक आईस्क्रीम वाला पण होतं ना, आपण पार्क ॲव्हेन्यूला गेलो होतो तिथे मिनिसोच्या लाईनीत. न्यूयॉर्कच्या मिनिसोला गेलो होतो ना आपण. युनिक्लोला गेलो होतो. मिनिसो नाही, सॉरी माय बॅड. युनिक्लोला गेलो होतो ना आपण. तिथे युनिक्लो. तिथे ते आईस्क्रीमचं म्युझियम. तिथेही लाईन लागलेली होती फुल. लहान मुलं फुल एवढी झाली होती आईस्क्रीम. सो हे तुमच्याकडे खूप असे पैसे तुम्हाला चांगले असे वापरायचे असतील तर ह्या सगळ्या जागा खूप छान आहेत. म्हणजे जसं शिकागोला आर्किटेक्चर आहे, तसं न्यूयॉर्कला हे आर्ट खूप आहे. असं हे नाही की तिथे आर्ट नाही तिथे आर्किटेक्चर नाही असं नाही, बट फ्लेवर सगळ्या गोष्टींचा वेगळा आहे. आणि न्यूयॉर्क फास्ट सिटी पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईचं लाईफस्टाईल आवडत असेल यू कॅन व्हेरी इझिली. म्हणजे सगळं असं लोकलच्या ऐवजी सबवेने ट्रॅव्हल करायचं, कम्युट करायचं. खूप लोक आहेत, खूप असे वास येतात, खूप भाषा ऐकू येतात, खूप कपडे वेगवेगळे घालतात लोक, फॅशन सगळ्यांना कुठे ना कुठेतरी जायचं. आणि असं आपण इथे पण गेलो होतो ना, वॉल स्ट्रीटला गेलो होतो. येस, ऑल स्ट्रीट. शॉपिंग करायला खूप छान आहे. म्हणजे US इन जनरल
कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन, US अ गुड टुरिस्ट डेस्टिनेशन? अमेरिका हे चांगलं पर्यटन स्थळ आहे का? मी ऑलरेडी माझं उत्तर दिलं होतं. आता सागरची turn आहे आहे डेफिनेटली आहे. आणि मी तिथे राहिलोय त्याच्यामुळे मी अजून सांगू शकतो की तुम्ही नॉर्मल पटेल स्पॉट्सला जाऊ नका. आणि मी पटेल स्पॉट्स एक टर्म ऑलरेडी कॉइन्ड आहे म्हणून ती वापरतोय की इन जनरल लोक जिकडे जातात आय थिंक जा, पण तुम्ही पिक अँड चूज करा. मग ते त्यातले तुम्हाला पर्यटन कुठले स्थळ, मग त्याला आम्ही आवडतात? पर्यटन स्थळ म्हणणार नाही. मग त्याच्यात काहीच फरक नाही. सगळीकडे असे अशक्य लोंढेच्या लोंढे तुम्हाला असणार लोकांचे. पण आता आणि नासा दिसलं इज तर अ एवढंच पटेल काहीतरी. स्पॉट, टाइम स्क्वेअर इज अ पटेल स्पॉट, स्टॅच्यू ऑफ आय लिबर्टी इज नो, बट असं आहे की नासाला लोक जात नाहीत कारण ह्युस्टनलाच लोक जात नाहीत इकडनं. मे बी. या लोक जाणार कुठून इथून गेल्यावरती? न्यू जर्सी, न्यूयॉर्क, सिॲटल किंवा सॅन फ्रान्सिस्को. सो जर फिरायचं असेल, कारण असंही होतं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे गेलात तर त्यांनाही लिमिटेड वेळ असतो तुम्हाला फिरवायला of किंवा हे course. करायला. त्याच्यामुळे ते जवळपासच्या गोष्टी ते तुम्हाला दाखवतील, तसा काही इश्यू नाहीये. पण किंवा कॅलिफोर्नियातली लोक योसेमिटीला जा म्हणतील किंवा घेऊन जातील, ऑफकोर्स जा म्हणजे. पण नाही जात ना, तो प्रॉब्लेम आहे. दॅट्स द पॉईंट आय एम कमिंग टू, की तुम्ही सॅन फ्रान्सिस्को ऑब्झर्वेटरीला जाल 1000 वेळा, योसेमिटीला नाही जाणार तुम्ही जा, फार लांब नसेल. येलोस्टोनला जा, किंवा न्यूयॉर्कमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे जर्सीमध्ये कोणी तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील किंवा न्यूयॉर्कमध्ये पण, तर ते तुम्ही असं सेंट्रल पार्कला तुम्ही खरंच किती वेळा जाल? तुम्ही म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीला खरंच जाता का? नाही जात फारसे लोक. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला सगळेजण जातात, बिकॉज अगेन पटेल स्पॉट, कारण ते आपण बघितलंय ना. आणि ते वाईट नाहीये त्याच्यात जाणं काय. ते मी म्हणतोय की तुम्हाला पर्यटन म्हणून जायचं असेल तर त्याच्या पलीकडे पण काहीतरी जाऊन बघा. आणि आहे बघण्यासारखं. खूप गोष्टी आहेत. म्हणजे नॅशनल पार्कच म्हणलं तर ते सिकोया वगैरे काय आहे म्हणजे. काल्सबाद, आपण मिडल अमेरिकाबद्दल कोणी भारतातल्या लोकांनी बघितलेलीच नाहीये. मिडल अमेरिका, कोलोराडो कोणी बघितलेलंच नाहीये. ते रॉकी माउंटन्स किती सुंदर आहेत. न्यू मेक्सिको कोणी बघितलेलंच नाहीये. इतकं अप्रतिम आहे. ॲरिझोना किती सुंदर आहे. त्याच्यामुळे तुम्ही ट्रूली जर तुम्ही ट्रॅव्हलर असाल, तुम्ही पर्यटक असाल, तुम्हाला खरंच बघायला, तुम्हाला ते इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती आणि फेसबुकवरती आणि याच्यावरती नुसतं टाकायचं आहे, तुमच्या मित्रमंडळींनी आणि तुमच्या फॅमिलीतल्या लोकांनी बघितलं की त्यांना तुमच्याबद्दल छान वाटेल, हे तुमची आयडिया असेल तर मग तुम्ही ते नेहमीच एक गोष्टी बघा. पण तुम्हाला खरंच फिरायचं आहे तर बघण्यासारखं खूप आहे, जे तुम्हाला दुसरीकडे कुठे दिसणार नाही. काचेच्या बिल्डिंगी तुम्ही दुबईला गेलात तरी तुम्हाला दिसणारच आहे. दुबईला उलट चांगले आहेत. म्हणजे तुम्ही न्यूयॉर्कला सुद्धा जरी गेलात तरी पण काचेच्या बिल्डिंग किंवा असं मग उंच उंच बिल्डिंग बघायचे असतील तर दुबईच भारी आहे तरीही. म्हणजे आणि जवळ आहे आपल्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला असं काहीतरी करायचं असेल तर मग पर्यटक म्हणून नाही मी त्याला काउंट करणार. पर्यटक म्हणून तुम्हाला जायचं असेल तर केवढ्या अशक्य जागा. आणि जो अमेरिका देश आहे तो इतका भव्य आहे, म्हणजे इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये जो लँडमास एरिया वगैरे आहे, हवाई वगैरे काय आहे म्हणजे. तिथे तर आपण गेलो पण नाही. पॅसिफिक नॉर्थ वेस्ट काय आहे म्हणजे. ओ गॉड, अलास्का, ग्रँड कॅनियन काय आहे, किंवा माउंट रशमोरला नाही एवढं पण कन्सिडर करणार, पण आहे ना काहीतरी वेगळं. तर वेगळं काहीतरी बघा. थोडेसे पैसे जास्त खर्च करा किंवा प्लॅन तुमचा असा करा की तुम्ही या अशा मेन ह्याच्यात गेला नाही तरी सुद्धा जे मिडल अमेरिका आहे, आणि ते स्वस्त पण आहे. गंमत म्हणजे तुम्हाला सॅन फ्रान्सिस्को, LA आणि न्यूयॉर्क जेवढं महाग पडेल त्याच्यापेक्षा तुम्हाला कोलोराडो, न्यू मेक्सिको आणि डकोटा आणि हे वॉशिंग्टन आणि हे सगळं स्वस्त आहे. चार्ल्स्टन वगैरे किती सुंदर आहे. चार्ल्स्टन आणि कुठलं अजून एक ते तसंच जॅक्सनविल, आय गेस. या खूप आहेत गोष्टी बघण्यासारख्या. तो डेफिनेटली जिथे आम्ही गेलो पण नाही, जिथे पण जरी पण जायची इच्छा आहे. न्यू ऑर्लिन्सला गेले. ओ गॉड, सो गुड. अगेन फूड, कल्चर, म्युझिक, कपडे, शॉपिंग, फॅशन आणि एज्युकेशन. तुम्हाला तरी आम्ही सागरच्या कॉलेजला गेलो नाही, नीनूच्या कॉलेजला गेलो नाही, मुग्धाच्या कॉलेजला गेलो नाही. म्हणजे हे जे युनिव्हर्सिटी टाउन्स आहेत ऍक्च्युली, पर्ड्यू वगैरे किंवा लबक आणि अर्बना हॅम्पेन, तिथे नाही गेलो.
बट तिथे सुद्धा खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या. लबकचे आम्ही युट्यूब व्हिडिओज बघत होतो. किती सुंदर आहे. म्हणजे कोण तो बॉबी होप नाही, तो म्युझिशियन कोण, अं, काय नाव आहे त्याचं? बडी बडी हॉली. हॉली. हॉली त्याचे ते पुतळे वगैरे हम्म. ते किती छान आहे Yes. म्हणजे. बडी हॉलीने ते स्क्वेअर फ्रेमचे चष्मे फेमस केले होते. काय सिरियसली नाव होतं चष्म्याचं? आय डोंट नो. एव्हिएटर्स. नाही नाही. नाही, रेव्हॅनचे असतात ना चौकोनी. आय डोंट नो व्हॉट दे कॉल्ड. मला आत्ता आठवत नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कॉमेंट करून आम्हाला सांगा काय आणि नाव आहे. तेच म्हणजे की असं मुलं असतील, आई वडील मोठे असतील वयाने, मित्रमैत्रिणींबरोबर जायचंय, भावंडांबरोबर जायचंय, हनीमूनला जायचंय, गो फॉर इट. गो फॉर इट. लांब आहे, काय हरकत नाही, जा. हा, त्यामुळे जायचं आणि जरा जास्त दिवस जायचं. हम्म. पैसे खर्च होतात. ऑल्सो कमिंग बॅक टू आपण किती पैसे खर्च केले. आम्ही ऑनेस्टली अजून टोटल नाही केली आहे, बट एक अंदाज आहे 6 लाख रुपये. साधारण. 7. नाही, ज्याचं माझं तिकीट जर इन्क्लूड नाही केलं तर मग तुझं 6. तिकीट केलं तर मग 8 होतील मे बी, Okay. बिकॉज हम्म. तेवढं सगळ्या गोष्टी ऍड Yeah. होतील. पण आम्ही 3 आठवडे गेलो होतो. भरपूर वेळ गेलो. हम्म. आणि असं म्हणजे खाण्याचे, पिण्याचे, गाडीचे, पेट्रोलचे असे छोटे छोटे पैसे किंवा अजून कशाचे गिफ्ट घ्यायचे असतील, ते पोस्ट कार्ड पाठवायचे असतील किंवा काहीतरी कपडे घ्यायचे असतील, मर्चंडाईज वगैरे असं किंवा सुव्हिनियर्स, ह्याच्यावर कशावरच आम्ही असा विचार केला की इथे एक्सपिरियन्ससाठी आलोय तर मग असं उगीच काय म्हणतात ना, पैसे वाचवावेत असं नको करायला. आम्ही असं एक्सपिरियन्स साठी मेनली हे केलं. असं हात पैसे वाचू, काय म्हणतात असं ते, मोकळा ठेवला हा, तसं, सैल सोडला सगळं. मोकळा सोडला तसं केलं सगळं. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅनिंग अजून करायचं असेल किंवा असं म्हणजे बजेटमध्ये तुम्ही बसवायचं असेल तर असं- तुम्ही बसवू शकता. असं काही हे ऑफकोर्स नाही. ऑफकोर्स आम्ही काही त्याला ठेवलं हा, नव्हतं. तेव्हा बिकॉज आम्ही असा विचार केला की एवढी सुट्टी परत कधी घेणार आहे. म्हणजे पैसे ऑफकोर्स कमवतोच आपण, बट आपल्या स्वतःला आनंद देण्यासाठी पैसा खर्च करणं, हा पैसा वाया गेलाय असं नाहीये. येस. ओके, बाय. तुम्ही कधी जाताय अमेरिकेला? तुमचा विजा आला का? विजा येण्यासाठी काय करायला लागतं? बापरे, किती पापड बेलावे Yes. लागतात म्हणजे. सगळं आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा. अजून दुसरे कुठले देश आहेत जिथे तुम्ही जाऊन आलाय किंवा जायची इच्छा आहे? अशा एका देशाबद्दल आम्ही बोललोच मागच्या नाही, त्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये, जपान. तर तो एपिसोड पण जाऊन बघा आणि आम्हाला या एपिसोडमध्ये कळवा खालती काहीतरी तुमचे स्पॉट्स. हा, म्हणजे तुम्हाला आणि आम्ही असं वेगस, वॉशिंग्टन DC आणि डिझनीलँड बद्दल वगैरे तर बोललेलो पण नाहीये, म्हणजे किंवा गेलो पण नाहीये. बट असं खूप आहे करण्यासारखं तिथे. तुमच्या वेगळ्या आठवणी असतील, एक्सपिरियन्सेस असतील, कल्चर शॉक्स असतील, किंवा तुम्ही US ला राहत असाल आणि इंडियात पहिल्यांदा आला असाल तर काय वगैरे तुमचे एक्सपिरियन्सेस असतील. म्हणजे की ABCD लोक जशी राहतात आणि Okay, इंडियात okay. कधीतरी येतात, तर मग काय एक्सपिरियन्सेस आहेत आम्हाला नक्की एक सांगा. अमेरिकेची चांगली गोष्ट अशी पण आहे की US विजा असेल तुम्हाला तर बाकी बऱ्याच देशांचे विजा तुम्हाला ऑन अरायव्हल मिळतात किंवा मग काढायलाही लागत नाही. मेक्सिको, सिंगापोर, व्हॉट एल्स? पेरू. सागरचा पेरूचा एपिसोड वेगळा करायला पाहिजे यार. पेरू. सो तुम्ही जर US प्लॅन करत असाल तर 2 आठवडे US करा आणि 1 आठवडा तुम्ही पेरू पण करू शकता. पेरू खूप जवळ आहे US हून. म्हणजे असं फ्लोरिडावरनं 3 तासाची वगैरे फ्लाईट आहे, 3-4 तास. त्याच्यामुळे डेफिनेटली डुएबल. मजा येईल. तिकडे माचू पिचू आहे आणि अटाकामा डेझर्ट, असे बऱ्याच सगळ्या मस्त नास्का लाईन्स, खूप छान छान गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल बोलू आपण नंतर कधीतरी. पण हे अजून वेगळ्या गोष्टी पण ओपन अप होतात तुमच्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी तिकडे असाल. बहामाज, कॅरिबियन, हेटी आणि ग्वाडालहारा आणि Turks and एल Caicos. सॅल्वडोर आणि डोमिनिकन रिपब्लिक वगैरे. मस्तच. टोटली. ओके, बाय. टाटा. असंच बघत राहा. हा एपिसोड खूप मोठा आहे, पण तुम्ही जर पहिला बघितला असेल तर तुम्हाला दुसरा नक्कीच आवडेल. आपण पुन्हा येऊच. छोटे व्हिडिओ पण येणार आहेत, एक गमतीशीर व्हिडिओ येणार आहे, ज्याच्यात आम्ही एक काय क्विज स्पर्धा टाइप्स काहीतरी करणार आहे.
तर व्हिडिओ लवकरच येईल. ऐसेच देखते राहिने का बघत राहा, कॉमेंट करत राहा. आम्ही काहीतरी गमतीशीर गोष्टी विसरतो, बोलत नाही किंवा आम्हाला येत चुकीच्या नाही, बोलतो. चुकीच्या बोलतो, काय हरकत नाही. तुम्ही कळवा आम्हाला कॉमेंट्समध्ये. नाही, आम्ही सुधारू. कॉमेंट्समध्ये जर तुम्ही लिहिलं तर युट्यूबलाही कळतं की हां, काहीतरी छान होतंय इकडे, काहीतरी लोक एकमेकांशी बोलतायत. मग ते युट्यूब अजून लोकांना दाखवतो ज्यांना इंटरेस्ट असू शकतो. त्याच्यामुळे इंटरॅक्ट करा आमच्याबरोबर थ्रू कॉमेंट्स आणि भेटूच. माझं नाव सागर जोशी माझं नाव निमिषा केसकर जोशी. आणि काय बघायचं तुला? काही पण अच्छा, हे काय बघायचं तुला? काही पण चालेल.